आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। तर चला सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आज आपल्या पाहुण्या आहेत एक अशी कलाकार, एक अशी अभिनेत्री जिने मुंबईतल्या चमकत्या झगमगत्या जगाला सोडून संन्यास घेतला, भगवं धारण केलं, दीक्षा घेतली। चांगलं असं करिअर सोडून या संन्यासी बनल्या। तुम्ही विचार करत असाल कोण आहेत त्या? 12 वर्षे गायब होत्या म्हणून खूप सारे लोक विसरलेत, पण मग अलीकडेच महाकुंभ मध्ये त्या दिसून आल्या, महामंडलेश्वर बनल्या। पण तुम्ही त्यांना ओळखता ममता कुलकर्णी या नावाने। प्लीज वेलकम ममता कुलकर्णी। आज ममता कुलकर्णींवर ज्यांचं नवीन नाव यमाई नंदगिरी आहे, यांच्यावर खटला चालवण्यासाठी आपले जज देखील खूप खास आहेत। ते कल्की पीठाचे पीठाधीश्वर आहेत। तुम्ही सगळे त्यांना ओळखता, आचार्य प्रमोद कृष्णम। आणि याआधी की आजचा खटला सुरू करू, आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजचे जज आचार्य प्रमोद कृष्णम यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। अनुमती आहे। गणेशाय नमः। गुरुभयो नमः। स जयति सिन्धुवर्धनो देवो यत्पाच पंकस्मरणं वासरिवित्मासं राशिं नाशयति विघ्नमगणाधिप समुक्षय कदन्तक्ष कपिलो गजकर्णक लंबोदर्शक विकिटो विघ्नाशो गणाधिप धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना। 12 नामानि पठे शृणुयादपि विद्यारंभ विवाहे च प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटे विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांभरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नं वदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। व्यासं वसिष्ठनाथनं शक्ते पौत्रं कलमशं पराशरातं जं वन्दे शुक्तातं तपोनिधिं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णुवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। गणेशाय नमः। गुरुभयो नमः। तुम्ही गणपती बाप्पांचंही आवाहन केलंय। कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणपती बाप्पांना आपण नमन करतो, तर मी शुभ कार्य सुरू करतोय। हो। तर चला सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप ममता कुलकर्णी यांना यमाई नंदगिरी बनलेल्या आपल्या आजच्या पाहुण्यांवर पहिला आरोप। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की यांचं धार्मिक रूप नाटकीय आहे। मी तुम्हाला ममताजी म्हणू की यमाई नंदगिरी म्हणू, पण लोक असं म्हणतात की हे जे रूप आहे तुमचं, भगव्या वस्त्राचं, संन्यासिनीचं, रुद्राक्षाचं, हा एक रोल आहे, पात्र आहे, ड्रामा आहे, थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे। ॲक्च्युली जर ही थोड्या दिवसांचीच चर्चा असती तर मी तुम्ही 12 वर्ष म्हटलं, मी 23 वर्षांपासून तपस्या करते। मी 23 वर्षांपासून गायब आहे। मी 2012 पर्यंत मी खूप कठोर तपश्चर्या केली। असं म्हणतात महामंडळेश्वर कुणीही बनवत नाही, तुम्ही आहात तर तुम्ही ते होताच। ते तर भगवी वस्त्र फक्त एक ॲक्च्युली मला हे धारण करायचे नव्हते, मला कोणत्याही बंधनात अडकायचं नव्हतं। कारण असं मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय। ही वस्त्र मला ऑफिशियली कदाचित महाशक्ती, महाकाली, मग हा महाकुंभ आहे, ही महाकालाची धरती आहे। मग मी महाकाल आणि महाकाली घोर तपश्चर्या केली आहे मी, की कधी कधी अशी भीती वाटते की माझ्या हातून
प्रचंड चंडिका कधी कधी बाहेर देखील येते. सगळ्यात जास्त वादविवाद होत आहेत तुम्हाला महामंडलेश्वर बनवल्यामुळे, आणि ते देखील किन्नर आखाड्याचं. आता तुम्ही किन्नर तर नाही आहात, तुम्ही तर स्त्री आहात. आमच्या ज्या महामंडलेश्वर डॉक्टर आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी आहेत, जे आचार्य आहेत, माझी इच्छाच नव्हती की मी कोणत्याही प्रकारची कोणत्याही पदवीने बांधली जावी. मी महाकाल, मी प्रचंड चंडिकेचा आद्य स्वरूप आहे. आणि 2 दिवसांपासून असाच तुमच्यासारखे लोक हास्य विनोद करतात. तिथले जे जगद्गुरू आहेत त्यांचं नाव नाही घेणार मी. माझी इच्छा नाही माझ्या वादविवादात त्यांचं नाव जोडलं जावं. ते सुद्धा तुमच्या प्रकारे असेच हास्य विनोद करत होते. आणि हे जे स्नान झालं त्यासाठी मी ॲक्चुअली आले. आणि दुपारपर्यंत त्या स्थानावर सगळी तयारी होती. मी महामंडळेश्वर झाले. माझ्यासाठी रथ असतो, छत्री असते आणि स्टिक असते, काय म्हणतात त्याला, दांडी, छडी असते. तर त्या सगळ्याची तयारी झालेली नव्हती. आणि हे सगळं लोक निघून गेले होते. सगळे महामंडळेश्वर 1000 रथ स्नानासाठी 12 वाजल्यापासून निघाले होते. आणि मी 23 वर्षांची तपस्या केली. मला या लोकांनी ठेवलं मागेच. मला कोणतंही दुःख नाहीये. मीच म्हटलं त्यांना, जा, माझ्यासोबत विवाद आहे, तुम्ही जा. पण माझ्या आतून, जसं मी म्हटलं, प्रचंड चंडीचे पराशक्ती विद्महे आद्यशक्ती सदाशिवाय धीमहि तन्नो सज्जोता वाम रुद्राय प्रचोदयात. तर प्रचंड चंडिकेचे जे आहेत ते ऐश्वर्य स्वरूपात आहेत. त्यांच्या 64 योगिनी असतात. तर 23 वर्षांपासून मी माझ्या आत त्या योगींना जागृत करून ठेवलंय. तर त्यांना हे सहन नाही झालं की मी मागे. मी म्हटलं, तुम्ही लोक जा. मला फक्त इतकं दुःख होतं की हे सगळा अहंकार, हा सगळा अहंकार आणि हे सगळे रथ आणि छत्री आणि छडीच्या मागे जे अमृत आहे, जे स्नान आहे, ते राहून गेलं माझं. आणि मी खूप रडले. मी खूप रडत होते. सगळे तिथे उभे राहिले होते रथांसाठी, स्नानासाठी. आणि 3 वाजता मला तिथले जे मेन आहेत, मला फोन येतो की तुम्ही महागौरी आहात, तुम्ही महाकाली आहात. मी म्हटलं, का, काय झालं? तर म्हटले, पूर्ण स्नान स्थगित झालंय आणि सगळे रथ तिथल्या तिथेच थांबलेत. मी म्हटलं, आणखी काय झालं? तर म्हटलं, आता आम्ही 10 किलोमीटर चालत येत आहोत परत. तर मी म्हटलं की मी महाकाली आहे. ज्या स्नानासाठी तुम्ही डुबकी मारत आहात ती मीच आहे. तुम्ही मला मागे कसं सोडलं? मी म्हटलं, मी सकाळी उठले 4 वाजता. मी म्हटलं, चला, माझं स्नान नाही होते, कमीत कमी हे तरी विचारू, मला चहा मिळेल. तर त्यांनी म्हटलं मला की तो चहावाला पण स्नानासाठी गेलाय. तर प्रचंड चंडिका आणखी भडकली. समजलं की बरेच मृत्युमुखी पडले होते तिथे. ही माझी इच्छा नव्हती, पण ती सहनच नाही करू शकली की चहावाला आणि झाडू खटकेवाले जाऊ शकतात स्नानासाठी. इतकं तर मी काही वाईट कर्म केलं नाहीये ना. मी 23 वर्ष तर मी सोडून एकांत वासामध्ये तपश्चर्या ध्यान करत होते. जर माझा अधिकार स्नानासाठी नाहीये तर कदाचित ती देखील समजू शकत नसेल. नाही, मी तर विचारत होतो, महामंडलेश्वर जे तुम्हाला बनवलं गेलं आणि ज्यांनी तुम्हाला बनवलं त्यांच्या विरोधात इन्क्वायरी सुरू झाली की कुणाला बनवलंय? ठीक आहे, आज तर सिद्ध झालं की कुणाला बनवलंय. मी तर आधीच सांगून टाकलं होतं ज्या दिवशी माझा अभिषेक झाला की मला शास्त्रासाठी बोलवा प्लीज. पण मला कोणी शास्त्रासाठी देखील बोलवत नाही. स्वामी इतके रामदेव तर म्हणत इंटरव्ह्यू होते की झाले. आजकाल कोणाचंही डोकं पकडून त्याला महामंडलेश्वर बनवून टाकतात. आता मी काय बोलू रामदेव बाबांना? त्यांना महाकाल आणि महाकाली यांची भीती असली पाहिजे, बास. मी त्यांना त्यांच्यावर सोडून देईन. माझा कोणी करता नाही आणि तीच भडकते मग. आणि ते बाबा बागेश्वर, त्यांच्या बरोबर तर हनुमानजी आहेत. बघा, बाबांनी बागेश्वर म्हटलं की महामंडलेश्वर बनण्यासाठी तपश्चर्या हवी असते 50-50 वर्षांची. अजूनपर्यंत मीच बनू शकलो नाही तर ही कशी बनली? ते कसं आहे, ते नॅपी धीरेंद्र शास्त्री आहेत.
जेवढं त्यांचं वय 25 वर्ष तेवढी मी तपश्चर्या केली आहे. आणि ज्यांना त्यांनी सिद्ध करून ठेवलंय ते आहेत हनुमानजी. त्यांचं माझ्या या 23 वर्षांच्या तपश्चर्येमध्ये 2 वेळा प्रत्यक्ष स्वरूपात माझ्यासोबत त्यांचा संपर्क झाला होता. मी तर त्यांचे गुरु जे आहेत रामभद्राचार्य जे आहेत, मी फक्त त्यांना धीरेंद्र शास्त्रींना एक गोष्ट सांगू इच्छिते की त्यांचे गुरु त्यांच्याजवळ दिव्य दृष्टी आहे. त्यांना विचारा की मी कोण आहे आणि गपचूप बसावं. पण किन्नर आखाड्याचे जे लोक आहेत तेच मान्य करायला तयार नाहीत. तिथेही असे काही लोक आहेत जे असं म्हणतायत की एखाद्या किन्नरलाच बनवायचं होतं किन्नरांचं महामंडलेश्वर. नाही, ऍक्च्युली त्यांची जी महामंडळेश्वर आहे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी त्यांनीच मला वेलकम केलं. मी तर अजिबात तयार नव्हते या सगळ्या गोष्टींसाठी. त्यांना भेटले 2 वेळा. आता त्या लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनाच त्रास झालाय. हं. त्यांची इन्क्वायरी केली जात आहे की त्यांनी का बनवलं ममता कुलकर्णींना. आता नाही होणार. आता त्यांना हा संशय होता की मला का केलं महामंडळेश्वर, कोणतंही मी ध्यान नाही, साधना जे नाही काही केली. लोक संन्यासी बनतात, साधू बनतात, महामंडलेश्वर देखील बनतात, त्यांच्याबद्दल मान्यता आहे त्यांनी वेदांचा अभ्यास केला असेल, शास्त्रांचा अभ्यास केला असेल, अध्यात्म समजलं असेल. हं. तुमच्याबद्दल तर असं काही दिसत नाहीये. म्हणून मी वारंवार हे म्हणत असते. कधी कधी मी स्वतःलाच उलट उलट प्रकारे पण दाखवत राहते, जेणेकरून माझं खरं ज्ञान लपून राहील. आणि तसंही ज्ञान असं सादर नाही केलं पाहिजे, त्यामुळे अहंकार उत्पन्न होत असतो. पण तुम्ही वेदांचा जो उल्लेख केला तो थोडाफार आज मी तसाही मंत्र उच्चार नाही केले. मी म्हटलं इथेच आज मी येऊन करेन, म्हणजे सगळ्यांना सगळंच इथेच स्पष्ट होईल. आणि हा ऋग्वेदातला मंत्र आहे. अग्निम ईले पुरोहितं यज्ञस्य देव मृत्विगम होतारं रत्नधाता माम अग्निम ए पूर्ववी ऋषिभिरीड्यो नूतने ऋतास देवाय वक्षति उपता अग्ने उपत्वाम अग्ने दिवे दिवे दोषावस्थादिय वयम नमो भरंत एमसि अग्नेयम यज्ञम धरम विश्वस्ता परिभूषिसि इदवेषु गच्छति. आता मलाही माझं काम करायचंय ना. नाही, ऍक्च्युली असं आहे की तुम्ही हो. श्री गणेशांचं आवाहन केलं, आदिशक्तीचं बरं. केलं, ब्रह्मांचंही झालं पाहिजे ना, नारायणाचंही झालं पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणे. आत्मा तो हम गिरजामती सचरा प्राणाम तम श्रीरागृहम पूजा ते विश्व भोग रचना निद्रा समाधि स्थिती संचारा पद्यो प्रदक्षिणा विधी स्तोत्राणि सर्वागिरी यद्यत कर्म करोनि तदखिलम शंभो तवाराधनम. कर चरण कृतं वा कायजम कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वे देव क्षमस्व. जय जय करुणावे श्री महादेव शंभो. ओम शांती 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 शांती. हो. यामध्ये जेव्हा ब्रह्मा शांती झाली झाले, आहे, तर मी ब्रह्मा तुम्हाला- झाले, नारायण झाले, शिवजीही झाले. आता मी तुम्हाला मध्ये 2-3 प्रश्न विचारून घेऊ. आणखी लक्ष्मींचं झालेलं नाहीये आणि सरस्वतींचं. ते प्लीज एक होत राहील. सेकंड. हे तर आपल्या जीवनामध्ये हे तर रोजच होत असतं. नाही. चला, तुम्ही खूप चांगलं केलं. या सनातन धर्मांच्या परंपरा आहेत. सगळ्या देवी देवतांची आठवण हे काढणं. जितके मी मंत्र उच्चारले आहेत हे ब्रह्मविद्याशी यांचं काही घेणं देणं नाहीये. हे तर तुम्हाला पंडित बनायचंय, तुम्हाला आचार्य बनायचंय. तुम्ही जेव्हा कोणत्या महंत महाकालाचे बनून जातात तेव्हा तुम्हाला हे सगळे मंत्र आणि ऋग्वेदातील अमीन मंत्र उच्चारले जातात. तो पंडित विषयांचा अभ्यास झाला, ज्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ते तर सगळ्या शब्दांना शांत केल्यानंतर जे ध्यान असतं, अष्टांग योगा असतो, त्याच्याद्वारे ही ब्रह्मविद्या सिद्ध केली जाते. त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागतं, तुम्हाला तपश्चर्या करावी लागते, तुम्हाला उपवास धरावे लागतात कडक. तेव्हा जाऊन ते जागृत होते. त्याला आपण लोक बोलतो कुंडलिनी शक्ती योगा. त्याला म्हणतात कुंडलिनी शक्ती, जी मूलाधार चक्रामध्ये त्याचा शब्द, त्याचा मंत्राशी काहीही देणं घेणं नसतं. तुमच्या सगळ्या ज्ञानाला जे किन्नर आखाड्याचे लोक आहेत ते मानायला तयार नाहीयेत. तिथे एक महामंडलेश्वर आहेत, हेमांगीजी. हो. त्यांनी म्हटलं की 10 करोड रुपये देऊन ही महामंडलेश्वर बनली आहे. माझ्याकडे 10 काय, माझ्याकडे 1 करोडही नाहीयेत. माझे बँक अकाउंट सील केले गेलेत गव्हर्नमेंटकडून. तुम्हाला माहित नाही मी कशा प्रकारे राहते, माझ्या जीवनामध्ये मी राहते. हे अश्रू असेच नाही येते.
मी खूप त्याग केलाय, खूप गोष्टींचा. माझ्यापर्यंत आता माझे बँक अकाउंट सील आहेत. माझं सगळं सील आहे. माझ्याजवळ पैसे नाहीयेत. हे कोणाकडून उधार घेऊन, ते पण 2 लाख, ते पण गुरुदक्षिणा द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमच्यामध्ये कालीची शक्ती आहे म्हणून रथ थांबले गेले होते महाकुंभमध्ये? मी तिचं प्रतीक स्वरूप आहे. मग बँक अकाउंट उघडून घ्या ते. बघा, मी 12 वर्ष इथे आले नव्हते. 23 वर्ष मी पाय ठेवला नव्हता धरतीवर, ते आपल्या हिंदुस्थानावर. कारण मी संकल्प शक्तीने, की ज्याने मला माझ्यावर आरोप लावलाय, तो आरोप सर्वप्रथम कोर्टात फेटाळला गेला पाहिजे. तो संपला. आधी तर केसच नव्हती. मी ममता कुलकर्णी या नावाला पब्लिसिटी करण्यासाठी माझं नाव या केसमध्ये टाकलं गेलं. सीबीआय सगळ्यांनी माझं, जे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ऑफिसरने माझं नाव घेतलं. त्याला कमिशनर बनायचं होतं बॉम्बेचं, त्याने माझं नाव घेतलं. तर ती केस तर उचलून फेकून दिली सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने. तर माझा हाच संकल्प होता की जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मी पाय हिंदुस्थानात ठेवणार नाही. आणि काय पाहिजे, याला काय स्पष्टीकरण पाहिजे? ज्याने माझ्यावर आरोप लावला त्याच्या उर्वरित काळात कमिशनरने त्याची बदनामी करून त्याला काढून टाकलं त्याच्या. आज मी आरोप लावतोय, मला तर काही होणार नाही ना? आणि जे काही आणि जिथे मी होते, आता मी जिथे होते कुंभमध्ये, तिथे जगद्गुरू होते. 5-6 महामंडलेश्वर होते. हे जेव्हा रथ हे झाले, ते आले परत. आणि मला ते म्हटले की हे माते, तुम्ही पूर्ण माता आहात. तर मी का म्हटलं की मी पूर्ण माता नाहीच आहे. मी अजूनपर्यंत शिष्य आहे. कारण पूर्ण तर फक्त परमेश्वर आहे. तुम्ही मला पूर्ण म्हटलात. मला अजून खूप हे बघा, शिक्षण खूप सारे घ्यायचंय. लोक असं म्हणतायत की हे जे तुमचं रूप आहे, हे एक थोड्या दिवसांसाठी आहे. तुम्ही पुन्हा सिनेमांमध्ये निघून जाल, जेव्हा तुम्हाला खूप पब्लिसिटी मिळेल, तुमचं खूप नाव होईल तेव्हा. 23 बघा कसं असतं, तुम्ही ज्यांच्याबद्दल आतापर्यंत ऐकलंय की 2-3 वर्ष राहतात आणि येतात, त्यांनी कधी ब्रह्मविद्येचं ज्ञानच प्राप्त केलं नाहीये. विनोद खन्नांचं नाव पूर्ण जगाला माहित आहे. ते देखील संन्यासी बनले होते, पण परत निघून गेले सिनेमांमध्ये. बघा तेच तर आहे ना, ज्यांना पूर्ण ज्ञान असतं तो असं असं करूच शकत नाही. हे तर असं झालं की जसं आपण दुधाला फाडतो आणि त्याचं तुपामध्ये जेव्हा परिवर्तन होतं, हो. जेव्हा तूप होतं हां. त्याला दुधात पुन्हा आपण परिवर्तित करू शकत नाही. तर मी तूप झाले 23 वर्षांमध्ये. 2-3 वर्षांचं असतं, दिखाऊपणा असता तर कदाचित मी आले असते परत. कारण ही जी ब्रह्मविद्या आहे, खरोखरच दिस इज नॉट अ जोक. आता कुणाला यायचं असेल, मला बघून मी पाहिलं तिथे. खूप सारे लोक असं वस्त्र घालून आले होते. त्यांना वाटलं हा 2 दिवसांचा दिखाऊपणा आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला नाही माहिती मी जे 23 वर्ष तपश्चर्या केली, मी कोणत्या गोष्टीतून गेले हे मला माहिती आहे. मी 3-3 महिने अन्न त्याग केलाय. मी असे हठ योग त्यांचं पालन करून मी आदिशक्तीला माझ्या समोर येण्यासाठी विवश केलं होतं. बघा तुम्ही मी आदिशक्तीला म्हटलं की जोपर्यंत तू नाही येणार मी अन्नाला स्पर्शही करणार नाही. माझे 12 वेद, दिवसातून 5 दिवस तर मी बिना पाण्याची राहिले. आणि 15व्या दिवशी भगवतीचा साक्षात्कार मला झाला त्यांचा. आणि तेव्हा जाऊन मी अन्न ग्रहण केलंय. तुम्ही बघा, पहिल्या भारतीय आणि आहात जे काही ज्यांनी सॉरी, तुम्ही मला एक प्रश्न विचारला हो. की माझे अकाउंट्स, बँक अकाउंट्स भगवंत का नाही उघडत? जर मी आहे आणि नाहीये तर? ते देखील मी ईश्वरावर, जे प्रचंड चंडी आहे तिच्यावर सोडलंय मी. त्यांचं बघा, त्यांची जर मला लालच असती तर मला बॉलिवूडच नव्हतं सोडायला पाहिजे होतं. 25 वर्ष. मी एकदा पण येऊन नाही पाहिलं की माझे 3 अपार्टमेंट्स आहेत. त्यांचं खंडर स्वरूप झालंय.
कारण ते उघडण्यासाठी 25 वर्षापर्यंत कुणीही नाही आलं तिथे. त्यांचे मी फोटोज तुम्हाला पाठवीन. त्याला वाळवी लागलीये आतमधून. मी गेले नाही आत, पण बाहेरची अवस्था तुम्हाला दाखवेन. तर हे कोण करू शकतं? त्यांना जर त्यांच्या जर बॉलिवूडवर प्रेम असतं, तर माझ्या 3 अपार्टमेंट्स आहेत. त्यांच्यावरती सगळ्या भेगा पडल्यात. मी भौतिक जीवनाला महत्वच दिलं नाहीये मी त्या मी तुम्हाला गोष्टीमध्ये. तेच तर विचारतोय की जेव्हा मग मी तुमच्यामध्ये का इतकी मागू? शक्ती आहे, का जेव्हा तुमच्यामध्ये नाही, का इतकी मागू? शक्ती आहे, तर कसं ते अपार्टमेंट खराब होऊ शकतात? नाही. नाही होऊ शकत. बघा, योगींना या गोष्टींची कधी चिंताच नसते की त्यांचं घर आहे तर झोपडीमध्येही राहायला तयार होतात. तुम्हीच तर सांगत आहात की ते खराब झालंय घर, मी तर नाही म्हटलं. नाही, तर मी तेच सांगते की की तुम्ही म्हणतात ना की तुम्ही चंडीला सांगा की ते उघडण्यासाठी, तर मी त्याला इतकं महत्वच दिलं नाही ना या गोष्टींना. मी माझ्या ब्रह्मविद्येच्या प्रती मी बरं, जर मला मला हे सांगा, ही सांगितलं, जी गोष्ट माझी फक्त हीच इच्छा आहे की जो माझ्यावरती आरोप लावलाय तो फेटाळला जावा. बाकी तर सगळं त्याचं ही होत राहील गोष्ट जेव्हा खरी आहे व्हायचं ही असेल. की जो आरोप आहे जसं तो हेच तर तर तुम्ही म्हणत होतात की जर तुम्ही राम आहात, नारायण आहात, तर रामाला तर हनुमानाची गरज पडायलाच नको होती पूर्ण यामध्ये. तुम्ही बघा, त्यांनी जर लंका जी आहे त्यांचं हे केलं, राम आणि लक्ष्मण दोघं पण हनुमानांच्या खांद्यावर होते. त्यात लक्ष्मण पण झाले होते, बेशुद्ध झाले होते. हनुमानांना जाऊन घेऊन यावं लागलं, संजीवनी बुटी घेऊन यावी लागली. तर राम म्हटले असते, मी नारायण आहे, मी स्वतः जाऊन, मला काय हनुमानाची गरज आहे. नारायणाचा तर शिष्य, रामाचा तर शिष्य आहे ना म्हणजे हनुमान. बघा, ही गोष्ट तर तुम्ही स्पष्ट असंच झाली म्हणाल की ना, तुम्हाला तुम्ही असंही तुम्हाला म्हणाल ना, खूप अच्छा अजूनपर्यंत असे लोक आहेत जे रामाला देवच मानत नाहीत. आजही लोक म्हणतात की राम कुठे आहेत? त्याचा परिचय द्या, त्याचा पुरावा द्या. तर माझी इच्छाही नाही ह्या स्वरूपात, पण मला असं सांगायचंय की ज्यांची मी तपश्चर्या केलीये, चंडीची, तर काही गोष्टी तिलाच सहन होत नाहीत माझ्या. माझे पण अश्रू पण सहन होत मला नाहीत तिला. सांगा, जो किन्नर आखाडा आहे याच्या नियमाच्या अनुसार तुम्हाला 24 तास असे वस्त्र परिधान करण्याची गरज नाहीये, तुम्हाला केस मुंडवण्याची गरज नाहीये, तुम्ही सामान्य जीवन सुद्धा जगू शकता. हो, असं आहे. पण सामान्य जीवन काय? माझं सामान्य जीवन रोज ध्यान आणि तपश्चर्येमध्ये जात असतं. सामान्य जीवन असं आहे की मी सकाळी उठते. मी पुरुषचारण करते. पंचम अकार ज्याला म्हणतात. पंचतत्व यामध्ये मी देवतांना अभिषेक करते. मंत्र उच्चाराने अभिषेक करते. तर्पणा करते. त्यानंतर मी काळा चहा पिते आणि मी एका आसनावर बसून 9 वाजल्यापासून ते सकाळी 1 वाजेपर्यंत माझं एका आसनावर ध्यान चालू असतं. मग 1 वाजता उठून मी देवाला नैवेद्य दाखवते. आणि त्यानंतर मी परत 1 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत ध्यान चालू असतं एकाच आसनावर आणि 7 वाजता उठून परत मी माझा कधी-कधी उपास सोडते. नाहीतर मी कधी-कधी 30 दिवस आता झाले मला तरी जरा एक अन्न गोष्ट ग्रहण करत विचारू नाही. द्या. तुम्ही तुमच्या जेवणाबद्दल सांगितलं. हो. पण आजकाल जमाना बदललाय. तुम्ही एक रील पोस्ट केली होती 31 डिसेंबरच्या रात्री, ज्यामध्ये तुम्ही सांगत आहात तुम्ही मंगलोरियन जेवण जेवत आहात. हो. माझ्यासमोर हे जेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त झाली होती, जेव्हा माझी कुंडलिनी शक्ती त्रिपुरा सुंदरी आणि सहस्त्रा चक्रापर्यंत पोहोचली गेली भेदून, तेव्हा मला 2 सिद्ध गुरु प्राप्त झाले होते. जसं मी म्हटलं, 10 चक्रांच्या वर 10 देवी देवता असतात. श्रीकृष्णाने माझी 1 दिवस परीक्षा घेतली होती आणि जेव्हा ही परीक्षा जोपर्यंत होत असते तोपर्यंत ती सादर करत नाही की ते स्वतः आहेत ज्यांनी परीक्षा घेतली. त्यानंतर साक्षात्कार होतो. जेव्हा माझी ही निर्विकल्प समाधी इथपर्यंत पोहोचली गेली, 2 सिद्ध पुरुष साक्षात माझ्या समोर आले होते आणि तोपर्यंत मी शुद्ध आहार घेत होते आणि शुद्ध यावर राहत होते. पण कसं माहीत पडेल की मी निर्विकल्प सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचले, तर मी त्यांना शुद्ध आहार दिला होता. तर त्यांनी म्हटलं, "बाळा." आणि मी शुद्ध खात होते. तर त्यांनी मला विचारलं, त्यांनी ओळखलं की ही सिद्ध पुरुष आहे. त्यांचे जे हावभाव आहेत किंवा त्यांची लक्षणं आहेत, कारण मला पण दिव्य दृष्टी
इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, नाही नाही, समजत आहे मला. मी तर एक सर्वप्रथम साधा सरळ मनुष्य आहे. माझ्याकडून हा. येऊ दे, आलं नाही तर अपूर्ण राहून जाईल. तर सर्वप्रथम अध्याय समाधीपासून सुरुवात होत असते. तर जसं दुसरा अध्याय सिद्धीचा असतो. तो मला जे 2 तपस्वी होते त्यांनी म्हटलं मला आम्हाला अशुद्ध चालेल. तर मी म्हटलं ही कोणती अवस्था आहे जे हे सिद्ध पुरुष जे समोर माझ्या दिव्य दृष्टीने दिसतायत की सिद्ध पुरुष आहेत, पण हे का मला अशुद्ध भोजन मागतायत? तर म्हणजे यांनी अशी कोणती सिद्धता प्राप्त केली जसं त्यांच्या तपस्येवर प्रभाव पडत नाहीये. तर मी आणखी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि मला ती सिद्ध अवस्था प्राप्त झाली. त्या सिद्ध अवस्था जी महाकाल आणि महाकालीला प्राप्त होते. ती लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये जाऊन शुद्ध आहार पण ग्रहण करते. पण ते जाऊन अघोरीचा पण अशुद्ध आहार भक्षण करते. मला ती सिद्धता प्राप्त अवस्था आहे. माझ्या ध्यानाला कोणत्याही अशुद्ध आहाराचा त्यामुळे काही फरक पडत नाही. मग तुम्ही चायनीज, इटालियन काहीच नाही, काहीही फरक पडत नाही. पण मी नाही करत. कधी-कधी करते. अच्छा, हे सांगा, हे जे तुमचं आणि हे सन- खरं आहे. हे सांगा ह्यात ना, हे काहीच जे खोटं जे नाहीये. संन्यासी बनला आहात, धर्माच्या प्रती तुमची आस्था आहे, ही आधीही होती की हा नवीन नवीन छंद आहे? जेव्हा सिनेमांमध्ये काम करत होता तेव्हाही काही? रजतजी, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. आता तुम्ही बाउन्सर नाही करू शकत. तुम्ही आता मी सांगितलं होतं, बॉलिवूडमध्ये होते, तुम्ही पण नवरात्रीचे बॉलिवूडमध्ये उपवास ठेवायचा. हो, तर मी हेच म्हणते, की बॉलिवूडमध्ये जेव्हा 1996 मध्ये माझ्या गुरूंचं आगमन झालं माझ्या जीवनामध्ये, त्यांचं नाव गगनगिरी महाराज आहे. ते महान तपस्वी आहेत. आणि हे देखील माझं पुस्तक आहे 2011 मध्ये माझी जेव्हा 12 वर्ष बाय द वे माझं 23 वर्षांचं ब्रह्मचर्य व्रत आहे. आधी 2012 पर्यंत मी ब्रह्मचर्य व्रत प्राप्त करून मी ती तपश्चर्या केली होती. मी तर तुमचा एक इंटरव्ह्यू वाचत होतो. तुम्ही लिहिलंय की जेव्हा तुम्ही सिनेमांमध्ये होता तेव्हाही तुम्ही ध्यान करत होतात, नवरात्रीचे हो, हो, उपवास हो, ठेवत हो, होतात. बरोबर. पण तुम्ही त्यामध्ये असंही म्हटलंय की संध्याकाळी ताजमध्ये जाऊन 2 पेग पेज सुद्धा पिऊन येत होतात. हो, 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 हो. बॉलिवूडमध्ये माझं जे लाईफ होतं ना, मी कुठेही जात होते शूटिंगसाठी. माझ्या 3 सूटकेसेस भरलेल्या असायच्या. कपड्यांची आणि एक मंदिराची. सूटकेस माझ्या नेहमी सोबत असायच्या माझ्याबरोबर. आणि कोणत्याही रूम मला जी दिली जात होती, एक पूर्ण टेबल माझ्या चेहऱ्यासाठी नाही, त्याच्यासमोर एक आरसा असायचा. पूर्ण टेबल मी पूजेसाठी ठेवून द्यायचे. माझ्या देवी-देवतांना स्थापन करत होते. पूजा केल्यानंतरच मी शूटिंगला जायचे. आणि या नवरात्री पण 9 दिवसांचा संकल्प असतो. त्याचं मी अनुष्ठान ठेवलं होतं 9 दिवसांचं, की मी फक्त पाण्यावर 9 दिवस नवरात्र करेन. आणि 3 यज्ञ करेन सकाळी, दुपारी आणि रात्री. असे 3 यज्ञ मी केले. आणि मी संकल्प सिद्धी ठेवली. 9 दिवस मी 36 किलो चंदनाच्या लाकडांसोबत मी यज्ञ केलं. 9 दिवस फक्त पाण्यावर यज्ञ केलं. आणि 9 दिवसापर्यंत मी त्याच वेळी जेव्हा मी म्हटलं, की खूप जन्मांचा आपला अभ्यास असतो. तर मला माहीत नव्हतं काय व्हायचं. मी त्याच वेळी 2-2, 3-3 तास ध्यानमध्ये जसं हवन यज्ञ चालू आहे असायचं. डोळे बंद करून 3-4 तास माझं ध्यान चालू होत होतं. जोपर्यंत 3-4 ध्यानामध्ये नाही जात तर 12ची वेळ माझी हवन यज्ञाची असायची. मग रात्रीचं हवन यज्ञ असे मी 9 दिवस पूर्ण केले होते, की 9व्या दिवशी माझे डिझायनर जे होते बॉलिवूडचे ते येऊन म्हणायचे, "व्हॉट ममता, व्हॉट इज दिस हॅपनिंग? यू बिकेम टू सीरियस मॅन." तर मी म्हणलं, "हो, हो, असं वाटतंय खूप सीरियस झाले. कम, 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 लेट्स गो. Enough, 9 days, enough you gave God. What is this? You become too serious." तर मी जात होते ताजमध्ये. आम्ही लोक गेलो. तर असे 1-2 नवरात्र असे झाले होते. आणि तेव्हा मी घेत असायचे, स्कॉचच घ्यायचे. तर 2 पेग मारले मी स्कॉचचे. आणि मग माझा डिझायनर होता, कंवलजीत म्हणून होता. मी त्याला म्हटलं, "कंवल, जस्ट वेट. आय थिंक आय विल गो टू द वॉशरूम अँड कम." पण माझी 9 दिवसांची तपश्चर्या अशी होती, की दारू, कारण पोटात काहीच नव्हतं, अन्न देखील नव्हतं. 9 दिवस फक्त हवन, यज्ञ आणि हे पूर्ण जळल्यासारखं. जसं तुम्ही जळण्यावरती जर तुम्ही तूप टाकलं तर हवनमध्ये काय होईल? तर पूर्ण आणखी अग्नी, 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 अग्नी असं वाटू लागतं. तर मी म्हटलं, "मी वॉशरूमला जाते."
तर मला माहीतच नव्हतं काय झालं. मी डोळे बंद करून बसले होते आणि पूर्ण असं झप 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 निघालं बाहेर. आणि आणि अशी 40 मिनिटं झाली, 40 मिनिटं झाली, बाहेर गर्दी जमली होती, कवल होता, डिझायनर होते. ममता तू बरी आहेस ना? आम्ही दार ठोठवतोय, तू बरी आहेस ना? मी म्हणलं आय एम सॉरी, मला माहित नाही काय झालं. हो, तर मग जास्त प्यायल्याने उलटी सुद्धा होऊ शकते. हो, नाही. नाही, मला 2 पेक्षा जास्त पेगची सवय नाही. नव्हती. आणि ते हवनमध्ये आता काय झालं, इतक्या सगळ्या त्या उपवासामध्ये एक अग्नी प्रज्वलित होत असते. तर त्यामुळे उलटी नाही होत. बघा, याचा अर्थ असा झाला की जर अग्नी प्रज्वलित झाली, सिद्धी प्राप्त झाली, तर काय खायचं आहे, किती पेग प्यायचे आहेत, काय करायचंय, काही फरक पडत नाही. नाही. असं झालं होतं 96 मध्ये झालं होतं. 96-97 मध्ये झालं होतं. 2 वर्ष तेच माझ्या गुरुने पाहिलं. हे महान तपस्वी होते. त्यांनी पाहिलं की या मुलीचे ते डिझायनर आहेत. त्यांचं बॉलिवूड तिला जास्त लांब पल्ला गाठू देणार नाही या तपश्चर्येला. तर तपस्वी आहे म्हणून त्यांना तपस्वी बोलतात. त्यांनी पाहिलं की हे सगळं हे सगळं चंड-मुंड आजूबाजूला आहे. तर त्यांनी असंच माझ्यासाठी तपश्चर्येचं स्थान, की जिथे मला 12 वर्ष कुणीही मला, कारण 12 वर्षांची तपश्चर्या करावी लागते, तेव्हा जाऊन तुम्हाला तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते. तेव्हा जाऊन तुम्ही निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचता. तर म्हणून ते 12 वर्षांचे ब्रह्मचर्य व्रत करावंच लागतं. तेव्हा जाऊन ती कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. हो. जी जनतेमधून एक प्रश्न आपण घेऊ शकतो आता. मॅडम, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की हिंदी सिनेमामधलं खूप सुप्रसिद्ध गाणं आहे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. या गाण्यावर तुमचे विचार आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडतील. मी गाणं गाऊ एक? हो. गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसारात चिराग भवमुक्त. गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसारात चिराग भवमुक्त. सेंद्रिय मानस नियमा देवो द्रक्षसी निज हृदय संदेवम. द्रक्षसी निज हृदय संदेवम. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमदे. समप्राप्ते सन्निहिते काले समप्राप्ते सन्निहिते काले. नहीं रक्षति दुःखिन करणे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमदे. तुम्ही इतकं चांगलं भजन गायलंय तर मी एक ब्रेक घेतो, ज्यामुळे मलाही आराम मिळेल आणि तुम्हालाही. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये ममता कुलकर्णींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. ये है एक चादर सोने वाले दो, ऊपर से ये सर्दी, बेदर्दी कैसे रात बिताएं. आओ दोनों एक चादर में सो जाएं. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत एका जमान्यातल्या खूप मोठ्या फिल्म स्टार ममता कुलकर्णी. आज यांना यमाई नंदगिरी या नावाने ओळखलं जातं. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींवर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सचं मन दुखावलं आहे.
बघा, तुम्हाला लोकांनी इतकी मोठी स्टार बनवलं, इतकं प्रेम दिलं, इतका आदर दिला, जिथे तुमच्या मागे लाखो लोकांची गर्दी पळत होती. तुमची प्रत्येक फिल्म सुपरहिट ठरत होती. पण आज लोकांना वाटतं की तुम्ही अचानक गायब झालात. कोणाला काही सांगितलं नाही. मग लोक विचारतायत की काय सिनेमे मिळणं बंद झालं होतं का? मला अजिबात सिनेमांचं काही आता क्रेज राहिलं नाहीये, तर मिळू दे किंवा नको मिळू दे या गोष्टीचा काही प्रश्नच येत नाही. म्हणूनच तर 23 वर्ष मी गायब राहिले आणि त्याच्या आधी मला बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या. 30-40 सिनेमे होते माझ्याजवळ. म्हणजे ऑफर्स आल्या होत्या मला. जसं म्हणतात ना, की एक इच्छाच राहत नाही. जेव्हा तुम्ही इतके 9-9 दिवस नवरात्रीचे तप केले, सगळ्या इच्छाच संपल्या होत्या. प्लस माझी आई देवाघरी गेली होती 2001 मध्ये. तर मला काहीच कारण नव्हतं राहिलं, की मला बॉलिवूडमध्ये राहिलं पाहिजे. मग हे सडनली असं म्हटलं, की ही जी बॉलिवूड इंडस्ट्री आहे, ती अशी एक भ्रम आहे, जी एक अशी माया आहे आणि त्याच्या मागे काहीतरी खरे खरे रहस्य देवाने लपवून ठेवलेत, की असेच लोक भटकत राहतात सगळे या मायेमागे, त्याच्यामागे, झगमगीमागे. त्याने स्वतःला लपवून ठेवलंय परब्रह्माने. तर मी तो फरक समजू शकले, की ही सगळी फसवणूक आहे, हे नष्ट होणार आहे सगळं एक दिवस म्हणजे या करीना, आणि लवकरच. कॅटरीना सगळ्या भरकटत आहेत. नाही, नाही, नाही. मला असं नाही म्हणावसं वाटणार, भटकटत नाहीये. त्याची पण गरज नाहीये जनतेला. कधी-कधी जनता अगदी खरंच आता आजकाल काही मी ऐकलं, की खूप बॉलिवूडच्या प्रती इतकं खूप असं आतून आहे, की बॉलिवूड फिल्म नाही पाहायच्या असं नका करू. मला माहिती आहे, की किती वेळा असा कधी-कधी स्ट्रेस माणसाला होत असतो. एक काही चांगली गाणी ऐकताच त्यांचा स्ट्रेस निघून जातो, हो की नाही? नाही निघून जातो ना? मी तुम्हाला विचारते, असं वाटतं, की मी आत्ता स्वतःला संपवून टाकू. बिलीव्ह मी, हा ब्रह्मविद्येचा जो अभ्यास आहे ना, मला खूप वेळा असं वाटलं, की मी स्वतःला संपवून टाकू आणि खूप वेळा प्रयत्न पण केला, अयशस्वीच राहिले. तर मी सांगते, की हे संसार जीवन खूप कठीण आहे आता. त्यावेळेस तरी पण साधू बनवणं खूप सोपं होतं. काही नव्हतंच त्यांच्याजवळ. आता खूप काही सांभाळावं लागतं. बघा, तुमचा जो पहिला सिनेमा होता तामिळमध्ये, मग दुसरा ते मी नाही, तेलुगूमध्ये, नाही. हे दोन्ही सिनेमे खूप सुपरहिट हं. झाले होते. आणि त्या जमान्यामध्ये मला आठवतंय, नेल्लोरमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये ममता कुलकर्णींचं मंदिर बनवलं गेलं होतं. हो. तर लोकांनी तुम्हाला देवी बनवलं. तुम्ही तर पुजारी बनलात. हो, हे बघा मी मूर्तीच्या विरोधात आहे. जोपर्यंत मानव आहे, इव्हन मी काहीही असेन आतून, कदाचित मी आद्य आहे, महाकालीचा अंश आहे, प्रतीक स्वरूप आहे. पण मला नाही वाटत माझी मूर्ती कुठेही असली पाहिजे. मूर्ती तर फक्त पराशक्तीची असली पाहिजे. ती पूर्ण रूप आहे, ती पूर्ण स्वरूप आहे. मग कधी आठवण येत नाही की जनतेने इतकं प्रेम दिलं? तुमचा पहिला सिनेमा सैफ अली खान बरोबर होता. आशिक आवारा आला. एकदम सुपरहिट झाला होता. जिथे तुम्ही जात होता तिथे तुम्हाला प्रेम मिळत हो, होतं. हो. मग? आता लोकांना वाटतं की ही अचानक का निघून गेली होती? का गायब झाली होती? बस मला आध्यात्मिक जीवन जास्त आवडलं आणि वाटलं वाटलं मला. एक शो मी बघत होतो ज्यामध्ये शाहरुख खान म्हणत होते की जेव्हा ते तुमच्याबरोबर डान्स करत होते, करण अर्जुनमध्ये सलमान खान आणि शाहरुख. हं, हं. मग तेव्हा तुम्ही दोघांना खूप ओरडला होतात त्यांच्या डान्स स्टेपसाठी. नाही, नाही असं नव्हतं झालं. असं म्हटलं? शाहरुखने म्हटलं? शाहरुखने म्हटलंय. अच्छा. त्यांनी सांगितलं आम्ही व्यवस्थित रिहर्सल करत नव्हतो. नाही, नाही. ॲक्चुअली असं झालं होतं, मी तुम्हाला पूर्ण सांगते काय झालं होतं त्या दिवशी. ॲक्चुअली चिनी प्रकाश कोरिओग्राफर होते करण अर्जुनचे आणि हे दोघं शाहरुख, सलमान गेले होते शूटिंगवर. मी एकटी बसले होते. 1-1.5 तास नंतर चिनी प्रकाशचा असिस्टंट आला, ममताजी धाड-धाड. मी म्हटलं, "हां, काय झालं?" तो म्हणाला, "तुम्हाला मास्टरजी बोलवतायत." तर मी वरती गेले. तर अशा स्टेप्स होत्या. मी वर जात होते. सलमान इथून जात होता, शाहरुख इथून जात होता आणि दोघं पण तर मी शपथ सांगते, माझ्या हातून चंडी बाहेर येते असं. तर एनिवे मी गप्प बसले होते. मी काही नाही, मी एकदम सीरियस झाले. मग मी वर गेले, ते रात्री 8 वाजले होते. तर गेले मी म्हटलं, "मास्टरजी बोला काय आहे?" तो म्हणतो, की "ममता, मी डिसाईड केलं,
की आता या ज्या स्टेप्स आहेत ना 2, यू विल डू अलोन. मी म्हटलं, "मास्टरजी, काय म्हणता तुम्ही हे?" आणि सकाळी शूटिंग झाली, फर्स्ट शॉट माझा. आणि फर्स्ट शॉट हा कॅमेरा लावला होता, 3 कॅमेरे लावले होते. माझा पण 1 टेक 1 ओके, फर्स्ट शॉट. आणि मी असं पाहत होते, हे दोघं, शाहरुख, सलमान, अशी एक हे होती, काय म्हणतात, झाड होतं मोठं. तर त्याच्यामधून दोघांची टाळकी बाहेर आली. आणि ते हसतायत आणि मी आतमधून. नेक्स्ट शॉट ह्या दोघांचा लावला, त्यांचा लावला. आणि मी सांगेन पण की तो कोणता शॉट होता, तो गुडघ्यांवर होता. असे दोघं घुटण्यावर बसून आंगन में ये कुछ है, हे एक रिटेक, दुसरा रिटेक, हा इथे पडतोय, हा उभा राहिला, हा वरती गेला, हा खाली झाला, हा पडतोय. आणि ते पण 5,000 लोकांची गर्दी होती. तर जसा तिथे रिटेक, आणखी आरडाओरडा, मग दुसरा रिटेक, आणखी आरडाओरडा, आणखी असे रिटेक, असे 25 रिटेक झाले. आणि राकेशजींनी म्हटलं, पॅकअप. आणि पॅकअप झालं. आम्ही लोक पळालो परत रूममध्ये. आणि मी म्हटलं, लास्ट टाईम, लास्ट इव्हनिंग या लोकांनी गडबड केली माझ्यासोबत. आज मी या दोघांना सोडणार नाही. मग समजलं की बाकीच्या सगळ्या स्टेप्स माझ्यावरती झाल्या. हे गेले दोघं पळत वरती, सलमान आणि शाहरुख. आणि मी म्हटलं, मी येते. आणि पटकन मी सगळं माझ्या स्पॉट बॉयला दिलं सगळं, की मी चालले. म्हटलं, मी जाते, काय भरोसा माझ्यावरच पूर्ण गाणं होऊन जाईल आणि हे दोघं असं करून फिरून जातील. तर बघितलं मी वरती जाऊन, तर जशी मी गेले, सलमान असा हसला. आणि धाड करून असा दरवाजा बंद करून लॉक करून टाकला. आणि मी निघून गेले परत. तर हा कांड झाला होता. आणखी काही नाही. हेच झालं होतं. या दोघांपैकी जास्त खोडकर कोण आहे? ॲक्चुअली यांच्यामध्ये जास्त खोडकर तर सलमान आहे. आणि मला थोडी पंक्च्युअलिटी, तुम्ही कोणालाही विचारा बॉलिवूडमध्ये, मला 15 वर्ष झाली आहेत. जर कोणी मला म्हटलं 6 वाजताची शिफ्ट, मी 6:30 वाजता मेकअप करून तिथे तयार असते. तर 6:30 वाजता मी निघून जायचंय. या सलमानची रूम माझ्या बाजूला. असं करत यायचा. आणि मला बघायचं असं. "अरे लवकर चल, श्रीदेवी चालली आहे. लवकर चला, 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 लवकर चला, श्रीदेवी चालली आहे." असं करायचा तो. आणि मी बघितलं की मी म्हणायचे, "जस्ट शट अप ओके सलमान." असं करायचं. तुम्ही इतक्या मोठ्या स्टार होतात, पण घातकमध्ये आयटम नंबर केलं होतं. हो, 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 हो. त्याचं काय कारण होतं? कोई आये या जाये असं काहीतरी गाणं होतं. ॲक्चुअली कोई जाये तो ले आए ना. आणि ॲक्चुअली असं झालं होतं की भरत शहाजींचं लग्न काही होतं त्यांच्या मुलाचं. आणि मी, शाहरुख आणि आमिर, आम्ही वर्ल्ड टूरला 12 शोजसाठी आम्ही लोक 1 महिन्यानंतर जाणार होतो. तर करीम मोरानी आली. मोरानी म्हणाले, "ममता, आपण आपला एक ट्रायल शो करूया 8,000 जर्मनी लोकांसमोर." म्हटलं, "ठीक आहे, डन." तर शो झाला. आणि त्या शोला बघून जे माझे डिरेक्टर होते, मिस्टर राजकुमार संतोषी होते, ते विसरूच शकत नव्हते. तर नेक्स्ट डे माझं शूटिंग होतं कमालिस्तानमध्ये. श्वास फुललेल्या अवस्थेत राजकुमार संतोषी आले. "ममता." त्यांचा जो एक घातक मूव्ही होता, तो 7 वर्ष डब्यामध्ये बंद पडून होता. कारण त्यांची जी ॲक्ट्रेस होती, मीनाक्षी शेषाद्री, तिचं लग्न झालं होतं आणि त्यांना कोणी बाहेर मिळत नव्हता त्या फिल्मसाठी. तर ते माझ्याकडे आले घातकचं गाणं घेऊन. तर मी नेक्स्ट इज द हिस्ट्री झालं. खूप हिट झालं होतं ते गाणं. हो, हो, हो. तर मला असं नाही वाटलं, की जेव्हा आजच्या आधी, त्याच्या आधी कोणत्याही ए स्टार ॲक्ट्रेसने आयटम नंबर नव्हता केला. मी म्हटलं, मला एक असं वाटलं, की मी एका स्टेज शोवर करते. आणि तसंच शूट झालं. ते शूटिंग जर तुम्ही बघितलं गाण्याचं. आणि तो मला स्टेज वर्ल्ड शो सारखं. टूअरच्या ॲक्ट पण असेच असायचे. समरसॉल्ट होतं, विंडमिल होतं, असंच होतं. आणि अक्षय कुमार सुद्धा त्यावेळेस उभरते होते. त्यांनी तुमच्याबरोबर एक सिनेमा केला होता, जो खूप हिट झाला. नंतर अक्षय कुमार खूप मोठे हो, स्टार हो, बनले. हो, हो. सबसे बडा खिलाडी सिनेमा होता. आणि आमिर खान तर हं. परफेक्शनिस्ट आहेत. जेव्हा बाजी त्यांच्याबरोबर करत होता, तेव्हा सारखं सीन करावे लागत होते. मी पण थोडी परफेक्शनिस्ट आहे. तो 25 वेळा करत होता. मी 1-2 वेळा करून गप्प बसत होते ना. कारण माय पॉइंट वॉज आय यूज्ड टू ऑल्वेज गिव्ह 1 टेक ओके ऑर मॅक्सिमम सेकंड. थर्डमध्ये तर असं वाटायचं की मी ॲक्टिंग करते. खरी ॲक्टिंग यू नो. आणि एकदा मिथुनदा आले होते तुमच्याकडे. हो, हो, हो. ॲक्चुअली 40 सिनेमे त्यांचे फ्लॉप गेले होते मिथुनदांचे.
आणि कारण मला ते सगळे मी नव्हते पाहत. मिथुन दा इज अ व्हेरी, व्हेरी लेजंड. काही लोकांसोबत सिनेमा यासाठी नाही केला पाहिजे, की तो हिट होईल. स्वार्थ बाजूला ठेवून फक्त हो म्हटलं पाहिजे. त्यापैकी एक मिथुन दा होते. त्यापैकी आणखी एक देवसाहेब आहेत. देवसाहेबांसोबत मी 2-3 सिनेमे केले आणि मला सगळ्यांनी म्हटलं, "देवसाहेबांचा सिनेमा करू नको, तो आपटतो." मी म्हटलं, "नाही. Every time is not profit and loss. Sometime you have to work for loss and not just to be in association with some people. नाहीतर हा अनुभव कुठून मिळाला असता आणि ते निघून गेले. देवसाहेब एक आठवण राहिली. किती 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 डिसिप्लिन मनुष्य एकदा होते मी ते. विचारलं होतं त्यांना, न्यूयॉर्कमध्ये मला भेटलेले. त्यांनी सांगितलं हो. नवीन सिनेमा बनवतायत. मी म्हटलं, "देवसाहेब तुमचा सिनेमा कोणी बघत तर नाही, मग कशाला बनवता?" ते म्हणाले, "मी बघतो ना." बरोबर यासाठीच तर मी म्हटलं देवसाहेबांसारखा लेजंड आहे तर 3 लेजंड होते त्यावेळेस दिलीप कुमार, राजकुमार, आणि राज राजकुमार. कपूर आणि देवसाहेब. तर देवसाहेबांबरोबर तुमचा सिनेमा होता, तो तर चालला नाही कोणता. नाही चालला. नाही चालला. कोणाचाच नाही चालला. सगळ्यांनी काम केलं. रेखाजींनी, सगळ्यांनी तर माझं कसं धाडस होऊ शकतं त्यांना नाही म्हणायचं. हे लेजेंड्स लोक आहेत. मिथुन दा पण आहेत. एक लेजंड आहेत. मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. तुम्ही स्टारडस्टसाठी एक कव्हर हो. पिक्चर केला, हं. जो ऑलमोस्ट सेमी न्यूड होता. हं. टॉपलेस ज्याला आपण म्हणू शकतो. ओके. लक्षात येण्यासाठी मी दाखवूही शकतो लोकांना. नाही. नका दाखवू. नको? जेव्हा स्टारडस्टचे लोक आले होते माझ्याजवळ, ते डेमी मूरचा सिनेमा घेऊन आले होते माझ्याजवळ आणि तुम्ही बघाल तर शपथ त्यामध्ये काहीही अश्लीलता तर मला नाही दिसली. कारण त्यावेळेस मी खूप इनोसेंट होते. कारण माझी जस्ट शाळा चालू होती. मी 9वी इयत्तेत होते आणि त्यावेळेस मी स्टेटमेंट पण दिलं होतं, की आय एम स्टिल व्हर्जिन. तर लोकांना हे डायजेस्ट झालं नाही. कारण त्यांच्या मते बॉलिवूडमध्ये कोणी काहीही करून येत असतो, कसंही करून येतो. नाही. आणि ते लोक येतही असतील आणि करतही असतील असं, जे कदाचित त्यांच्यासाठी पैशासाठी ते बॉलिवूडमध्ये आले असतील किंवा त्यांची काही अशी गरज असेल त्यासाठी बॉलिवूडमध्ये. माझं असं तर काही नव्हतं. मी खात्यापित्या घरातून आले होते. माझे बाबा ट्रान्सपोर्ट कमिशनर होते 35 वर्ष. ठाण्याचे. तर मला अशी काही गरज नव्हती. फक्त एक होती की डेमी मूर होती आणि ती अशा पोजमध्ये होती आणि असं म्हणतात ना, आय डिडंट नो एनिथिंग अबाउट सेक्स. सिन्स आय डिडंट नो एनिथिंग अबाउट द सेक्स, आय डिडंट नो व्हॉट वाज न्यूडिटी ऑर व्हॉट. अश्लील काय असतं? बघा, तुम्ही जोपर्यंत सेक्शुअली कॉन्शियस नसता, तुमच्यामध्ये जेव्हा सेक्शुअल कॉन्शियसनेस येतो, तरी देखील तुम्ही म्हणाल की शी अश्लीलता आहे. कारण यू आर कनेक्टिंग दॅट न्यूड बॉडी त्या बिना कपड्यांच्या शरीराला तुम्ही म्हणाल शी. कारण तुम्ही तिथे सेक्स पाहताय. कॅन यू बिलीव्ह मी लास्ट 23 इयर्स आय हॅव YouTube ऑन मी. बट आय नेव्हर सीन अ पोर्नोग्राफी. आय डोंट हॅव अ पोर्नोग्राफी, फोटोग्राफी ऑन माय एनिथिंग ऑन माय एनीवेअर. आणि जेव्हा तशी जेव्हा बुद्धीही तुम्ही होत नाही जेव्हा तुम्ही हे बघण्याची. गाणं रेकॉर्ड केलं होतं, हो. छत पे सोया था बहनोई तन्ने समझ के सो गई. मग तेव्हा माहीत होतं तुम्हाला? नाही. Actually, if you ask a dancer, any dancer, you ask Madhuri Dixit this, you ask anybody on this universe this, they will say आम्ही कधीही ओळी ऐकल्या नाहीत. आम्ही कधीच गाण्यांच्या ओळी ऐकत नाही. आम्ही डान्सर फक्त स्टेप्स बघतो. तर मी कधी कॉलच नाही केला, छत पे सोया था बहनोई में तन्ने समझ के सो गई. सोना काय, बहनोई काय, राणा काय, काही माहीतच नव्हतं. मी फक्त स्टेप्स पाहिल्या, या स्टेप्स आहेत आणि मी स्टेप्स बघून बोलत होते. अरे ही कशी करायची आहे? याला 10 वेळा करत होते, 15 वेळा करत होते. असं झालं. अच्छा, आणखी एक गाणं मी तुम्हाला सांगतो. हो. ये है एक चादर सोने वाले दो, ऊपर से ये सर्दी, बेदर्दी कैसे रात बिताएं, आओ दोनों एक चादर में सो जाएं. आता तुम्ही 6-7 वर्षाच्या मुलाला म्हणा, आय एम टू सेक्सी फॉर द सेक्सी. मुलांना थोडी माहिती आहे सेक्सी काय असतं. तो तर गाणारच. त्याला वाटेल मंत्र आहे. तो म्हणेल मंत्र आहे कोणतंही. गाणं असंच गातात जसं जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर. आता काय करणार बॉलिवूडमध्ये तर हे करावं लागतं. गाणं कोणी गातंय, नाचतंय कोणीतरीच. अच्छा, कधी-कधी तर आम्हाला ऑन द स्पॉट गाणं मिळतं.
तर हे सगळी गाणी माहिती आहे. जोपर्यंत मी शूटिंगवर नाही असं तसं पण कॅमेरा तुम्ही सजवून वगैरे ठेवलाय, तसं तिथे जाऊन एकदा अरे हे कोणतं गाणं आलं आता हे काय लिरिक्स आहेत? तोपर्यंत ते सगळं संपलेलं असतं. जेवण बनून तयार असतं तिकडे. मी फक्त जाऊन स्टेप्स करते तिथे. आता म्हणून तर म्हणतात ना की 900 चूहे खा के बिल्ली अचको चली. हे बघा, हे बघा, हे बघा. ॲटलीस्ट हजला गेले तर मी 900 नाही, 1000 नाही, 5000 म्हणा. ते खाऊन तर हजसाठी गेले तर. जसं गौतम बुद्ध आहेत, पण यामध्ये पण स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी 2 मापदंड आहेत बाय द वे. कोणी हे नाही विचारत सिद्धार्थला जेव्हा ते बुद्ध बनतात, की सिद्धार्थ जेव्हा तू महालामध्ये तुझ्या बाबांनी तुला बाहेर नाही जाण्यासाठी काय-काय तुझ्या समोर आकर्षित करून घेत होते. मला कोणीतरी म्हटलं, त्यांना स्त्रिया देत होते, अप्सरा देत होते, काय-काय देत होते, की त्यांनी बाहेर त्यांना बुद्धी नको व्हायला. तर तसं ते सिद्धार्थने 1000 उंदीर घुशी खाल्ल्या असतील महालाच्या आतमध्ये. तर हे कोणी सिद्धार्थला बुद्ध जेव्हा ते बुद्ध बनतो तेव्हा नाही विचारत. कारण हे का एक स्त्री जर एक साध्वी होते तिला हे विचारलं पाहिजे, की तुझ्या भूतकाळामध्ये तू किती उंदीर खाल्ले, घुशी खाल्ल्यास? खाल्ल्या. ते तर 23 वर्ष आधी खाल्ल्या होत्या ना. हे बघा तर सगळे म्हणूनच producers- ब्रह्मचर्याचं व्रत 12 वर्षांची शुद्धता असते आतमधून, म्हणूनच तर ती शुद्धता करावी लागते. सगळे प्रोड्युसर डायरेक्टर्स त्यावेळेस म्हणायचे की इतके लांब केस, गोरे गाल, हिट मशीन आहे ममता कुलकर्णी. हं. आणि त्या सगळ्यांना सोडून तुम्ही निघून गेलात माहित नाही कुठे. काही लोकांनी तर Instagramमध्ये हेही लिहिलं होतं, ममताजी हे काय कोणत्या चक्करमध्ये तुम्ही पडलात? साधूबाबांच्या चक्करमध्ये पडला आहात. तुम्ही स्वतःचा सत्यानाश करून ठेवलाय. आम्हाला तर तुम्हाला कर्ण अर्जुन 2 मध्ये बघायचंय. असं करू नका तुम्ही. असंही लोक म्हणतात. हा तर मग त्या लोकांची हाक ऐकाल का कधी तुम्ही? नाही, नाही. आता तर ते सगळं संपलं ना. जसं मी म्हटलं दुधाचं तुपामध्ये परिवर्तन होत नाही, त्याचा प्रश्नच येत कधी नाही. तुम्हाला हे रिग्रेट होतं की असे सिनेमे केले, असं फोटोशूट केलं, अशा गाण्यांवर डान्स केला? नाही. मला वाटतं की त्यावेळेस तेच ठीक होतं आणि ते वयही असतं. तारुण्यात तर माणूस सगळं काही करतो आणि केलंही पाहिजे. त्याने तुम्हाला पूर्ण म्हणतात ना, आपण लोक भौतिक स्वरूपात तुम्ही पूर्ण जाल तरच तुम्ही यू वॉन्ट टू गो टू संन्यास. जनतेमधून आता 1-2 प्रश्न घेऊया आपण. मुंबईवरून आल्या आहेत, इतक्या मोठ्या अभिनेत्री राहिल्या आहेत, इथे तुम्ही संन्यास धारण केला आहे. तर या दोन्ही लाईफपैकी तुम्हाला कोणती लाईफ चांगली वाटते? कुठलं तुमचा अनुभव कसा आहे दोन्ही लाईफचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू? आता खरोखर मी एक गोष्ट सांगते. 23 वर्ष पण कमी आहेत ईश्वराला देण्यासाठी. आणि माझ्यासाठी जेव्हा माझा अभिषेक चालू होता, पट्टाभिषेक चालू होता, मी खूप रडत होते. तर लोकांना वाटलं की मी काही पश्चाताप करते. तर नाही. आता मी गोविंद गीत गात होते. अश्रू वाहिले. ते भक्तीचे अश्रू होते. बघा मी आताही रडते. मी देवाच्या नावामुळे रडू शकता. आता तुम्ही विचार करा. मी यासाठी रडते देवाला स्मरून, की तुम्हाला तुमच्या आई-वडिलांशिवाय जर तिसऱ्या व्यक्ती कोणी तुम्हाला अगदी मनापासून पसंत करेल तर तो ईश्वर आहे. तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये समर्पित राहा. आपण लोक अगदी खरोखर खूप अंध आहोत, मूर्ख आहोत, भटकलेले आहोत. ते इतकं प्रेम देतंय, तुम्हाला इतकं सांभाळतं, तुम्ही विचार नाही करू शकत त्याबद्दल. तुम्ही इतकं जर 23 वर्ष तुम्ही त्यांना समर्पित केली आहेत. मला तर भीती वाटते की हे सगळे लोक जे माझ्या महामंडळेश्वर होण्यावर विरोध करतात, मला त्यांची भीती आहे की तुम्ही तुमचं सिंहासन वाचवून ठेवा. मला स्वतःचं काही नाहीये. मी सगळं गमावलंय. पण त्या ज्या शक्तींना मी पूजलंय, काय माहित त्या तुम्हाला क्षमा करतील किंवा नाही. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ममता कुलकर्णींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी आणि सगळ्यात मोठी ॲरोगन्सची घटना घडली राजकुमार संतोषी यांच्याबरोबर. हो. त्यांनी म्हटलं की मला ममताने अंडरवर्ल्ड मधून दाऊद इब्राहिम कडून धमकी दिली होती. नाही, नाही. माझं अंडरवर्ल्डशी काही घेणं देणं नाही. आणि दाऊद सोबत माझी कधी भेटही झाली नाही. प्रश्नच येत नाही. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपल्या पाहुण्या आहेत मुंबईच्या सिनेमांमधल्या सुपरस्टार ममता कुलकर्णी, ज्यांचं नवीन नाव आहे यमाई नंदगिरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींवर आरोप आहे की यांना स्वतःच्या यशाचा जास्त गर्व झाला होता.
हे बघा, तुम्ही म्हणताय की त्यावेळेसही सिनेमांमध्ये होतात तेव्हाही तुम्ही धार्मिक होतात, पण जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्यामध्ये संयम खूप असतो, त्यांना राग खूप कमी येतो, अहंकार खूप कमी असतो. पण खूप सारी अशी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. जसं तुम्हाला सौंदर्यावर खूप गर्व आहे, मग तुम्ही म्हटलं रेखा आणि श्रीदेवी या कॉस्मेटिक ब्युटी आहेत, खरी ब्युटी तर मी आहे. अय्या, नाही नाही, हे अगदी चुकीचं आहे. माहित नाही कुठून काढलं तुम्ही हे. नाही नाही, हे सगळ्यात चुकीचं आहे, सगळ्यात खोटं आहे. त्यावेळेस कसं होतं माहितीये, वी यूज्ड टू हॅव दॅट स्टारडस्ट सिनेब्लिट्स. खूप कॉन्ट्रोव्हर्सीज होत होती त्यावेळेस. त्यावेळेस एक कॉन्ट्रोव्हर्सी सिनेब्लिट्समध्ये आली होती आणि मी त्या पत्रिकेचं नाव नाही, पत्रकाराचं नाव नाही घ्यायचं. पण हे लोक काय करत होते, हे त्यांची काही आपसातली दुश्मनी असेल त्या स्टारबरोबर, तर त्यांची हिंमत नाही बोलण्यासाठी, की "तू नालायक आहेस." ते लिहितात, "ममताने म्हटलं रेखा नालायक आहे." मी सांगते असं झालं माझ्यासोबत एक दिवस. तर मी पटकन रेखाजींना फोन केला. मी म्हटलं, "रेखाजी, आता 5 दिवसानंतर एक माझा इंटरव्ह्यू येणार आहे सिनेब्लिट्समध्ये आणि त्यामध्ये जे काही लिहिलंय, ते मी नाही म्हटलंय." तर मला विचारलं, "पत्रकार कोण आहे?" मी त्याचं नाव नाही घेणार. मी म्हटलं, "XYZ." त्या म्हणाल्या, "अच्छा. पण त्या लाईन्स माझ्या नाहीयेत." "ओके ममता, आय अंडरस्टूड. सो डोंट टेक इट पर्सनली." एक दिवस काजोल, जेव्हा मी करण अर्जुनचं शूटिंग करत होती, धाड, धाड, धाड माझ्या रूममध्ये, मेकअपमध्ये धाड, धाड, धाड. माहिती आहे ना काजोल कशी आहे. मी दरवाजा उघडला. मी विचारलं, "या काजोल, व्हॉट इज इट?" "नो, आय एम गेटिंग वन इंटरव्ह्यू. पीपल आर रिटन दॅट आय एम जेलस ऑफ यू अँड आय एम हॅव्हिंग इन्सिक्युरिटी अबाउट यू." आय सेड, "या, ओके. आय हॅव नॉट सेड दॅट." आय सेड, "ओके, ओके." निघून गेली. तर हे त्यावेळेस हे जे मॅगझिन्स असायचे, एकमेकांमध्ये लाग लावायची सुरुवात करायचे. त्यांना हवं होतं की काहीतरी स्पायसी टू पुट ऑन द कव्हर. त्यांना मला कव्हरवर टाकायचं होतं. आधीपासूनच चूज करत होते की रेखाजींना कव्हरवर टाकायचं की ममताजींना आणि आग कशी लावायची दोघींमध्ये. हे एक असं होतं बातमी ही सगळं. खूप छापली जायची, सुलतान ऑफ ब्रुनोईच्या खूप जवळ होतात, त्यांना भेटायला तुम्ही जात होतात, त्यासंबंधी खूप प्रकारच्या चर्चा केल्या जात होत्या. अ, नाही असं झालं होतं की आमच्या 12 टूर्स गेल्या होत्या शाहरुखच्या, आमिरच्या आणि माझ्या आणि त्यावेळेस अ, आम्ही मी लंडनमध्ये होते. हिल्टन हॉटेलमध्ये आम्हाला थांबवलं होतं मोरानी ब्रदर्सनी आणि संध्याकाळी एक दिवस फरत हुसेन म्हणून एक होते, जे यांच्या जे 12 शोजचे मेन होते, ऑर्गनायझर होते. त्यांनी नॉक केलं माझ्या दरवाज्यावर आणि म्हणाले, की "ममता, देअर इज प्रिन्सेस हमीदा अँड शी वॉन्ट्स टू सी यू." प्रिन्सेस हमीदा ही सुलतान ब्रुनॉयची यांची मुलगी आहे आणि ती तुमची मोठी फॅन आहे आणि ती डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये थांबली आहे, तर तुम्हाला तिला भेटायचं आहे. तर मी म्हटलं, "ही प्रिन्सेस आहे, तर मी म्हटलं तिला स्वतःला येऊ दे भेटायला. व्हाय शुड आय गो टू सी हर?" तर फरत म्हणाला, "ममता, शट अप." म्हणाला, "यू कॅन होल्ड, शी इज अ स्मॉल गर्ल." मी म्हटलं, "शी इज अ स्मॉल गर्ल." मला वाटलं कोणी क्वीन असेल एकदम अशी सिंहासनावर बसली, की या मला वाटलं म्हटलं 1 सेकंड पटापट मी कपडे बदलले आणि आम्ही डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये गेलो. हे पूर्ण डॉर्चेस्टर हॉटेल त्यांचंच आहे आणि त्यांच्या 3 मजल्यांवर त्यांचं ते राहण्याचं आहे वरती. वरती गेले तर ती एकदम डाउन टू अर्थ प्रिन्सेस होती. तिने ती जमिनीवर बसून तिचे ते सगळे ऑर्फन मुलांना ऑर्फन म्हणून ती तिच्याजवळ ठेवत होती. मग त्याच्यानंतर त्यांनी मला तिचा बर्थडे होता हमीदाचा ब्रुनाईलमध्ये. तर त्यासाठी तिने मला आमंत्रण दिलं, की "ममता, कॅन यू कम टू माय बर्थडे? इट्स इन द ब्रुनाईल." मी म्हटलं, "ओके, आय विल कम. आय हॅव नो प्रॉब्लेम." मी ब्रुनाईलला गेले. ते जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. हो, त्यावेळेस रिचेस्ट मॅन सुलतान ऑफ ब्रुनाय. तर मी गेले होते तिथे त्यांच्या बर्थडेला. 5,000 डिग्निटरीज होत्या. कोण-कोण मायकल जॅक्सनपासून बऱ्याच लोकांनी परफॉर्मन्स केला. आम्ही सगळे एकाच टेबलवर बसलो होतो. मग अशा गोष्टींचा गर्व होत होता तुम्हाला? ॲरोगन्स वाटत अरे होतं? नाही, नाही, असं काही नाही झालं. मी कोणाला सांगितलंही नाही अजूनपर्यंत त्या गोष्टींचं. पण कारण ते येत किती राहिलं असे लोक आहेत, मॅगझिनमध्ये. अमिषा पटेल, त्यांनी म्हटलं की मॉरिशसमध्ये मला शिव्या दिल्या, भांडण केलं, मारामारी होऊ लागली. ॲक्चुअली असं झालं होतं
की तिथे ॲड आमचं शूट चालू होतं काही 5-6 दिवस आणि संध्याकाळी एक वेळ होती, की आम्ही सगळे लोक बसत होतो जेवणासाठी. तर एक बुफे होता अँड देअर वाज ओन्ली वन नॉन-व्हेज आयटम केप्ट अँड देअर वाज नो लेबल ऑन द आयटम. तर मी उचललं नॉन-व्हेज आणि मी खात होते आणि मिस्टर बजाज माझ्या बाजूला बसले होते बाजूला आणि मी चावत होते एका बाजूने. ते चावलंच जात नव्हतं, ते ब्रेकच होत नव्हतं. तर मी म्हटलं, "बजाजजी" अँड दॅट वॉज ओन्ली नॉन-व्हेज आयटम केप्ट. तर मी म्हटलं, "एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी व्हॉट इस द मीट?" मला वाटलं काहीतरी शिळं असेल म्हणून इट्स नॉट गेटिंग बीटन प्रॉपरली इन पीसेस. तर मला बोलतो, की "हे डिअर मीट आहे." मी म्हटलं, "डिअर मीट?" तर मी म्हटलं, "बजाजजी एक काम तुम्ही केलं पाहिजे, थोडं लेबल लावलं पाहिजे. माणूस चिकन खातो, मटण खातो, डिअर मीट कोण खातं?" मी म्हटलं, "कॅन यू पुट नेक्स्ट टाईम लेबल?" अँड आय टोल्ड हिम सो सॉफ्टली. मी म्हटलं, "लेबल लावा." ही समोर होती, कोणी नवीन मुलगी होती. मला नव्हतं माहीत कोण अमिषा पटेल. "ओह माय गॉड! यू सेलिब्रिटीज आर सो प्राइसी, सो हाय. यू मेकिंग कॉन्ट्रोव्हर्सी, यू आर मेकिंग इश्यूज ऑन डिअर मीट." तर मी काही नाही बोलले. तर मी फक्त तिला लूक दिला. मी म्हटलं, "ही कोण मध्ये आली 2 लोकांमध्ये?" इट्स लाइक राकेश रोशन, शाहरुख खान काहीतरी बोलतात आणि तिसरा कोणी ज्याची काही काही सुरुवातही नाही बॉलिवूडमध्ये आणि ती मध्येच बोलते. तर कसं वाटलं असेल? माझी तर हिंमत होणार नाही, की जर एक शाहरुख खान आणि राकेश रोशन बोलतायत, तर माझं काही अस्तित्वच नाही त्यावेळेस. माझं काही स्टँडिंग नाही आणि मी दोघांच्या मध्ये येऊ आणि ते पण इश्यू व्हिच वॉज व्हेरी तुम्ही त्यांना असं लॉजिकल. म्हटलं की तुझी लायकी काय नाही, आहे? नाही, नाही, माझी नाही. नाही, नाही, 15 नाही. लाख नाही, नाही, फी नाही, आहे नाही. आणि हे तुझी 1 माझं लाख. बोलणं नाही झालं. ही माझी जी सेक्रेटरी होती त्यावेळेस, तिने म्हटलं, की "हू आर यू?" आता काय बोलणं झालं होतं ते मला आठवत नाही. सिरियसली मला नाही माहीत. तर मी हे नाही म्हणणार, की तिने काय म्हटलं, ती काय नाही म्हटली. हे त्या दोघांमध्ये संभाषण आहे. शी सेज यू जस्ट स्टे अवे. इट्स नॉट अ कन्व्हर्सेशन बिटवीन सगळ्यात यू. मोठी हं, कॉन्ट्रोव्हर्सी आणि सगळ्यात मोठी ॲरोगन्सची घटना घडली राजकुमार संतोषी यांच्याबरोबर. हं. त्यांनी म्हटलं की मला ममताने अंडरवर्ल्डमधून दाऊद इब्राहिमकडून धमकी दिली होती. नाही, नाही. माझं अंडरवर्ल्डशी काही घेणं-देणंच नाहीये आणि दाऊदसोबत माझी कधी भेटही झाली नाही, तर प्रश्नच येत नाही. एका ठिकाणी असं देखील लिहिलंय की ममता कुलकर्णींनी आरोप लावलाय की राजकुमार संतोषीने सेक्शुअल फेवर मागितलं होतं रोलच्या बदल्यात. बघा ही बॉलिवूड इंडस्ट्री ओके. इथे सगळं काही असं होत असतं. आता मी जेव्हा ध्यान केलं इतकी वर्ष, असं स्वाभाविक नाहीये, की आम्ही लोक एक-एक महिना शूटिंगसाठी जातो. तर असं होऊ शकत नाही, की तुम्ही एकमेकांना चांगले वाटता, काही वाटतं. गरजेचं नाहीये, की काही अं, कदाचित वाटलं देखील असेल. तर इट्स इट्स व्हेरी नॉर्मल थिंग. जनतेमधून 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो? साध्वी बनण्याचा निर्णय तुमचा मेंटल पीससाठी आहे? कारण तुमच्या खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही ऐकलंय, पाहिलंय, की तुमची प्रोफेशनल लाईफ तर खूप सक्सेसफुल राहिली आहे. पण हो. पर्सनल लाईफ थोडीशी एक अनलकी वाला फॅक्टर राहिलाय. असंच होत असतं ना. कुठून ना कुठून लाथ मिळालीच पाहिजे. तेव्हा जाऊन माणूस म्हणतो, की हे सुद्धा पाहिलं, हे सुद्धा पाहिलं. आता जरा ईश्वराला पाहूया. मग आता काही पर्सनल लाईफ शिल्लक राहिली की नाही राहिली? काहीही नाही राहिलं माझं. कोणी राहिलं देखील नाही माझ्या फॅमिलीमध्ये. सगळे सोडून गेले. माझे वडील सोडून गेले, पण मी नाही गेले. कारण अशीच असते ना तपश्चर्या. एका जागेवरच करावी लागते. ब्रह्मचर्याचं व्रत मी धारण करून ठेवलं होतं. तर त्याला 12 वर्ष निभावावंच लागतं. तेव्हा जाऊन काही सिद्धी प्राप्त होत जे असतात. तुम्ही निभावलं त्याच्याशी संबंधित माझ्याकडे काही प्रश्न आहेत. हं. पण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ममता कुलकर्णी यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मग आता कुठे आहेत ते? ते दुसऱ्यासोबत आहेत. कोणत्या दुसऱ्या जेलमध्ये? नाही. ते कोणा दुसऱ्यासोबत आहे. गोरी आहे ना. गोरे लोक थोडेच 12 वर्ष वाट पाहतील कोणाची. ते तर 1 महिना देखील वाट नाही पाहत. एकदा गेलं तर नेक्स्ट डे आलं कोणी. नाही त्या महिलेबद्दल बोलत नाहीये मी. त्या गोरीशी माझं काही घेणं देणं. हे विकी गोस्वामी कुठे आहेत? वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपल्या पाहुण्या आहेत ममता कुलकर्णी, ज्या आता महामंडलेश्वर आहेत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींवर आरोप आहे की या माफियाच्या जाळ्यामध्ये अडकल्या. आता तुम्ही म्हटलं होतं की दाऊद बरोबर काही संपर्क आला नाही, पण फॅक्ट काय आहे?
तो जो हार्ड फॅक्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो. हं. तुमच्यावर ड्रग माफियामध्ये सहभागी असल्याचा आरोप लागला. केनियामध्ये केस झाली. मुंबई पोलिसांनी तुमच्यावर केस टाकली. आरोपी होतात तुम्ही. नॉन बेलेबल वॉरंट काढला गेला आणि रेड कॉर्नर नोटीस तुमच्या विरोधात काढला गेला. तुमचे फ्लॅट, तुमची संपत्ती जप्त केली गेली. आता तुम्ही कोणावरही काही आरोप करू शकता. कोणीही आरोपातून सुटलाय का? सीतामाता सुटले एका आरोपामधून. आज पण बिचारीला तिने तपश्चर्या, तिने अग्निपरीक्षा दिली. त्यानंतर देखील तिला एक धोबीची एक अविवेक, यामुळे पण तिला परत वनवास 2 वेळा वनवास तिला भोगावा लागला. कोणत्या गोष्टीसाठी? हे बघा, हे काही सगळं काही त्यामध्ये तिचं काही नव्हतंच. हे सगळे आरोप यासाठी लागले कारण तुमचं विकी गोस्वामीशी खूप जवळचं कनेक्शन होतं. नाही, तेच मी सांगत ते होते तुम्हाला. 97 मध्ये हं. त्याच्या विरोधात केस झाली. मुंबईच्या पोलिसांनी केली. नाही. त्याच्या विरोधात हां, मी हे म्हणत झांबियाच्या होते. पोलिसांनी केली. साऊथ आफ्रिकाच्या पोलिसांनी केली. तो जेलमध्ये राहिला. या विकी गोस्वामीचं काही केनियामध्ये, आपलं साऊथ आफ्रिकामध्ये खूप शूटिंग होत होती त्याच्या कसिनोजमध्ये, त्याच्या प्रायव्हेट जेट्समध्ये तर. पण तो 15 वर्ष आता दुबईमध्ये जेलमध्ये होता, कोणत्यातरी केसमध्ये. आणि 96 मध्ये पूर्ण इंडस्ट्री त्याला भेटून आली होती. मी सगळ्यात लास्ट तिथे जाणारी मुलगी होते. आणि त्यावेळेस माझा एक सेक्रेटरी पण चेंज झाला होता. आणि सेक्रेटरी चेंज झाला, त्याच्याद्वारा त्याने माझ्याशी संपर्क केला. मला चांगला वाटला बोलण्यामध्ये आणि खूप आपले को-स्टार्स भेटले, तिथे जाऊन आले होते. तर मी त्यांना विचारलं, "हे कोण आहे विकी गोस्वामी? तुम्ही ओळखता का?" तर सगळे लोक त्याची खूप हे करत होते. मला फक्त 10 दिवस मी त्याला भेटले होते, विकी गोस्वामीला. आणि मी मुंबईला आले होते आणि त्याच्या काही हॉटेल्सचं ओपनिंग होतं, जिथे अर्धं बॉलिवूड तिथे पोहोचलं होतं. सगळे आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज, त्यांचं नाव मी घेणार नाही, सगळे पोहोचले होते तिथे. पण मी सोडून. कारण माझ्या शूटिंगमध्ये मी बिझी होते. आणि मी नाही जाऊ शकले आणि त्याच रात्री ज्या दिवशी त्याच्या हॉटेलचं ओपनिंग होतं, तो अरेस्ट झाला होता दुबईमध्ये. मग त्याने मला आतमधून फोन केला, जेव्हा त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये ठेवलं गेलं. तर त्याने मला आतमधून फोन केला, की "मॉम्स." आणि मी पण फर्स्ट टाईम त्याचा फोन आला तर खाली ठेवून दिला. परत पुन्हा त्याने मला वारंवार फोन करणं सुरू केलं. तर मी त्याचा फोन उचलला. मी म्हटलं, "येस विक्स." तर म्हणला, "ठीक आहे." बोलतो, "धिस इज माय लास्ट फोन कॉल मॉम्स. मला नाही माहीत मी जिवंत राहीन, मरीन. मला सॉलिटरी कन्फाइनमध्ये टाकलंय या लोकांनी." तर मी म्हटलं, "तुला काय हवंय माझ्याकडून?" "नाही, मला तुझ्याशी फक्त शेवटच्या काळामध्ये बोलायची इच्छा होते." आणि रडत होता फोनवर. मी म्हटलं, "ठीक आहे, एक काम करते, माझ्याजवळ तर तुझ्या या गोष्टीसाठी काही उत्तर नाहीये, की तुला हँग करतील, नाही करतील, तू मरशील, नाही मरणार. त्यामुळे मी म्हटलं, मी जाऊन माझ्या गुरुसोबत बोलते यावर." मी माझी गाडी काढली. गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गेले आणि ते रात्री एकटे बसले होते झोपाळ्यावर. समाधीमध्ये बसले होते ते. आणि मी त्यांना विचारलं. त्यांना, कारण ते इतके मोठे तपस्वी, त्यांना बोलण्याची गरज नव्हती. मी फक्त एक लाईन म्हटली. त्यांचा फोन आला होता. मी त्याला काय उत्तर देऊ? तो येईल बाहेर, निघेल बाहेर या प्रॉब्लेममधून. ते म्हणाले, "त्याला काही वेळ आहे. त्याला 12 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत, खूप वेळ आहे." तर या दरम्यान जसं मी म्हटलं, मी इतके नवरात्र ठेवले. कोणी येतोय म्हणतोय, "चल आता लेट्स गो टू प्रेसिडेंट हॉटेल." तर माझं वारंवार संकल्प होतोय, असंकल्प होतोय, भ्रष्ट होतोय. तर गुरूंनी त्याने मला एकदा विचारलं, "मॉम्स कॅन यू कम अँड सी मी?" मी म्हटलं, "ठीक आहे." मी तुला एकदा, त्याच वेळेस माझी आई देवाघरी गेली होती. आई देवाघरी गेली होती. मला एकदमच एकटं वाटू लागलं होतं. आणि हा फोनवर, मग म्हटलं आता कमीत कमी एक माणूस तरी फोनवर आहे माझ्यासाठी. तर मी जाऊन त्याला एकदा भेटून तरी, जेलमध्ये मला म्हणतोय माहीत नाही मी जिवंत राहीन की मरेन. तर मी गेले. तर त्याला भेटायला गेले मी तिथे. भेटायला गेले आणि मला त्याने वचन दिलं, की "तू या कोणत्याही शेख-बीख जवळ जाणार नाहीस. मला वचन दे तू आता." मी विचारलं, "का?" तर म्हणाला, की "मला ते सोडणार नाही तुला बघितल्यानंतर." तर मी म्हटलं, की "ठीक आहे." मग माझ्याजवळ एकच मार्ग होता ध्यानाचा आणि ईश्वर भक्तीचा, गुरुभक्तीचा. तो मी 12 वर्ष, 13 वर्ष मी ब्रह्मचर्य व्रताला धारण करून केलं. आणि माझं 13 वर्ष ब्रह्मचर्य व्रत, माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. हे जे 7 चक्रांच्या वरती आपले देवी-देवता असतात, एक-एक देवी-देवतांनी माझी परीक्षा घेतली, अशी कठीण परीक्षा घेतली. तेव्हा जाऊन कुंडलिनी शक्ती जागृत होऊन इथपर्यंत आल्या. आणि या दरम्यान 2012-13 मध्ये
कुंभमेळा लागला होता. त्याच प्रयागराजमध्ये. त्याच प्रयागराजमध्ये मी आले 2012-13 मध्ये आणि हा इथे सुटला आणि मी प्रयागमध्ये आले. माझ्या बघा तपश्चर्येनंतर. ममताजी, ज्या मनुष्याशी तुमची 10 दिवसांची ओळख पाळख होती, हो. तो तुम्हाला 2 वेळा फोन करतोय, ते देखील जेलमधून. तेही ड्रग्सच्या नाही, मी केसमध्ये त्यांना जेलमध्ये आहे. भेटले होते. कोण जातं असं कोणालाही भेटायला? नाही, नाही, नाही. यासाठी कारण तो माणूस मनाने खूप चांगला आहे. तुम्ही नाही त्यांना समजत आहात. मनाने खूप चांगला माणूस आहे. बघा प्रत्येकाचं कोणीतरी आपलं असतं. जसं आता कसं आता सांगू तुम्ही मी म्हणतायत तुम्हाला? की तुम्ही तपश्चर्या केली. आता तुम्ही पहिली तपस्विनी असाल, जी दुबईमध्ये शेख जायद रोडला एका फ्लॅटमध्ये तपश्चर्या करत आहे. हो. हे जे तपश्चर्या करणारे असतात, हिमालयाच्या खोऱ्यांमध्ये जात असतात, कुणी हरिद्वाराच्या आश्रममध्ये जात असतात. नाही हेच तर मनुष्याचं त्याला म्हणा अविद्या आहे, इग्नोरन्स आहे, की तुम्हाला हिमालयामध्ये जाऊन परमेश्वर प्राप्त होईल. माझ्याकडे माझा तो एकच फ्लॅट, त्याच्या आतमध्ये काहीही सुविधा नाहीये. फक्त खाली एक घोंगडी ठेवली आहे माझ्या बसण्यासाठी जी योगींची असते. तुम्ही कुणालाही करा, तुम्ही जर भोगीच आहात, तर तुम्ही हिमालयाच्या गुहांमध्ये तुम्ही चांगले साधक होऊन भोगू शकाल. हीच तर चूक आपल्या लोकांची होते. आम्ही वस्त्रांकडे पाहून योगी किंवा योगी नाही असं घोषित करून टाकतो. बघा, ही जी हीच तर तुमची चूक आहे. तपश्चर्या आहे, इतकी जी तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे, इतकी जी शक्ती मिळाली आहे तुम्हाला देवाकडून, त्याचा वापर तुम्हाला एका ड्रग माफियाला वाचवण्यासाठी करायचा होता. नाही, तर मी तेच म्हणते, की त्याला वाचवण्यासाठी माझी ही साधनं होती. जसं मी म्हटलं, की 1-1 महिना मी अन्नत्याग केला होता. 40 दिवस मी फक्त पाण्यावर तप केले होते. 60 दिवस असे 2-2 महिने मी रोज असं पकडत होते बिना अन्नाचे. तर यामुळे काय झालं, त्याचा जो आनंद होता, की हा माणूस यावा आणि मी त्याच्याशी लग्न करून नष्ट झाला होता माझा. यालाच तर मी म्हणत होते, की 12 पण तो वर्षांची तर लग्न झालेला होता ऑलरेडी. असेल, कदाचित असेल. पण मी हे म्हणते तुम्हाला, की ब्रह्मचर्य व्रतामुळे माझं ते नष्ट झालं सगळं. त्याला मिळवण्याची जी एक कारण एका इंटरव्ह्यूमध्ये मी वाचलं, की तुम्ही म्हटलं जेव्हा तुम्हाला माहीत पडलं, की त्याचं लग्न झालंय, तेव्हा तुम्ही खूप ओरडलात त्याला ते आणि खूप 1996 मध्ये होतं. जेव्हा त्याने मला अप्रोच करायला सुरुवात केलं होतं आणि त्यानंतर मला कळलं होतं कुणाकडून, की त्याचं लग्न झालं होतं. तर मी त्याला फोन केला, त्याला झाडलं. त्याचं गोरीशी लग्न झालं होतं, फिरंगीसोबत. तर मला फोन केला त्याने. मला लक्षात आलं, की तो लग्न झालेला आहे. मी त्याला खूप झाडलं. मी म्हटलं, "हे तू काय करत होतास माझ्याबरोबर?" तर म्हणाला, "मम्स व्हॉट हॅपन्ड?" आय सेड, "यू डिडंट टेल मी यू आर गॉट मॅरिड." मी म्हटलं, "इट्स बेटर वी ब्रेक अप राइट नाऊ." की जास्त खोलात शिरू तो माणूस, मग प्रेम होतं, मग आणखी कठीण होऊन जातं त्यातून मुक्त होण्यासाठी त्या संबंधातून. मी म्हटलं, "तू मला आधी का नाही सांगितलंस, की तू लग्न केलेलं आहेस?" तर तो म्हणाला, "मम्स." मग त्याने मला सांगितलं, की त्याचं नातं त्या स्त्रीसोबत इतकं नाहीये. तो आता वेगळा झोपतो, वेगळ्या खोलीत झोपतो. मग आता कुठे आहेत ते? असेल कुणातरी दुसऱ्याबरोबर. कोणत्या दुसऱ्या जेलमध्ये? नाही, नाही. ते कोणा दुसऱ्याबरोबर गोरी आहे ना. गोरेला थोडेच 12 वर्ष वाट पाहतील कोणाची. ते तर 1 महिना देखील वाट नाही पाहत. गेला आता नेक्स्ट डे दुसरं कोणीतरी आलं. नाही, नाही. त्या महिलेबद्दल बोलत नाहीये मी. त्या गोरीशी माझं काही घेणं-देणं. हे विकी गोस्वामी कुठे आहेत? तो आता अमेरिकेच्या जेलमध्ये. त्याचं असं झालं, की 2013 मध्ये तो बाहेर येऊन केनियाला गेला सरळ. मला भेटला वगैरे नाही तो. आणि त्यानंतर तो 1-2 वर्ष तो व्यवस्थित राहिला पण. 1-2 वर्ष व्यवस्थित राहिला. तर मग पण तुम्ही तपश्चर्या नाही करणार त्याला बाहेर काढण्यासाठी? नाही, नाही, नाही. तुम्ही माझं म्हणणं ऐका नीट. तर 2-3 वर्ष त्यांनी पाहिलं आपल्यासारखं सरळ आयुष्य जगून. त्याच्यासोबत पण बराच गैरव्यवहार झाला असं मी नाही म्हणू शकत. ते येतील, ते सांगतील, नाही आले, येतील, नाही येतील. मी त्याच्या कर्मांना त्याला त्याच्यावरतीच सोडून देते. ज्याला सरळ व्हायचंय बघा, जसं रावणाने सीतेचं हरण केलं होतं. त्यांचे भाऊ होते विभीषण. विभीषणने काय किती लोकांनी जाऊन म्हटलं सीतामातेला परत पाठवा, सीतामातेला परत पाठवा. पण विभीषणाचं म्हणणं तर ऐकलं नाहीच रावणाने. तर तसंच असतं ना जीवनामध्ये. ज्याचं काय माहीत त्याचं काय कर्मक्षेत्र असेल, काय त्याचं झालं मग असेल. आज तुम्ही ते त्यामुळे तो परत अमेरिकेला गेला. मग 2016 पासून जेव्हा माझ्यावरती केस झाली,
2016, 17, 18, 19, 20 मध्ये मग मी परत तपश्चर्येत घुसले. यावेळेस मी तुम्ही जी केस माझ्यावर टाकली होती आणि मी 2017 मध्ये मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एक पत्र लिहिलं होतं. मी त्याला त्यानंतर सादर करेन, त्याला रिलीज करून टाकेन. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं, की मी तपश्चर्या व्यतिरिक्त आणखी काही केलं नाही. आणि हा जो आरोप माझ्यावरती तुमचे कमिशनर ACPने केला होता, तो चुकीचा आहे. मी त्यांना 2017 मध्ये एक पत्र लिहिलंय. ते मी एकदा रिलीज करेन नक्कीच तुमच्यासाठी. त्यामध्ये मी काय लिहिलंय हे देखील तुम्ही बघाल. तुम्ही सांगून टाका जनतेला काय लिहिलं नाही, होतं ते. मी खूप विस्तारामध्ये लिहिलं होतं, की मी इतके वर्ष तपश्चर्या केली आहे आणि मी ड्रग्जमध्ये कोण जात असतं? पैशांसाठी ड्रग्जमध्ये कोणी जात असतं का? जे बॉलिवूडमध्ये एक दिवस जाऊन 10 लाख कमवतंय. आपली 3-3 अपार्टमेंट्सला खंडर होताना बघतंय. तिथे नाही गेले मी 25 वर्ष. ते नष्ट होऊ दे, काही होऊ दे, ते बघायला गेले नाही. ती ड्रग्जमध्ये जाईल, ते पण 2 ड्रग्जमध्ये जाईल. कशासाठी जाईल? पैशासाठी. आणि एका खोलीत राहते. तुम्हाला या गोष्टीचा रिग्रेट होतं की एका चुकीच्या माणसाशी गुंतता हृदय हे झालं, त्याच्या बदल्यामध्ये इतका त्रास तुम्हाला सहन करावा लागला, इतकं दुःख झालं? आज वाटतंय थोडंसं. आज वाटतंय. पण मी विचार करते, की याच्यामागे पण काही ईश्वराचं काहीतरी प्लॅनिंग असू शकतं. कारण 2016 ते 24 मध्ये आणखी कठीण तपश्चर्या केली, ज्याला मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी इथपर्यंत माझ्या 2012 पर्यंत तर मी अजूनही सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचले नव्हते. तर 2016 जे माझ्यावर तोपर्यंत त्याच्यावरती होतं, तर माझी अशी अवस्था होती तेव्हा तपश्चर्या केली. तर जेव्हा माझ्यावरती ती केस झाली, तर मी तर धरती, आकाश एकत्र करून ठेवलं. नाही, मी तुमची या गोष्टीसाठी प्रशंसा करेन की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उघडपणे सरळ सरळ उत्तर दिलंय. तुम्ही कोणत्याही गोष्टीला फिरवण्याचा प्रयत्न नाही केला. सगळे फॅक्ट्स तुम्ही सगळ्यांच्या समोर ठेवले. ही चांगली गोष्ट आहे. आपण पब्लिक मधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. हा, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की एकदा लालू यादवांनी तुम्हाला पटनाला बोलावलं होतं. त्या शोची खूप चर्चा झाली होती. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती द्यायची आहे? अच्छा, त्यावेळेस मला माहितीच नव्हतं, की कोण लालू आहेत. खरोखरच आता मी सांगते काय झालं होतं. तोच सेक्रेटरी आहे ज्याने मला विकीसोबत हे केलं होतं. हा नवीनच होता, 2 महिने होता आणि मी गेले होते गोव्यामध्ये. एक कार्निव्हल प्रोग्राम होता. त्याची चीफ गेस्ट बनण्यासाठी आणि तिथून त्यांनी मला फोन केला, की "ममता, आता इथून तू सरळ जाशील बिहार." तर मी म्हटलं, "ठीक आहे, कशासाठी?" तर म्हणाला, "नाही, तिथे पण एक शो आहे, असा-असा आहे. मी गणेश हेगडे माझा कोरिओग्राफर होता त्यावेळेस. आम्ही 10 डान्सर्स होतो. माझी एक ड्रेस डिझायनर होती, ती होती. मेकअप मॅन होता, हेअर ड्रेसर होता. आम्ही लोक फ्लाइटमधून गेलो आणि खाली उतरलो. त्यावेळेस बिलीव्ह मी, ईश्वर साक्षी आहे, मला माहीत नव्हतं बिहार कुठे येतं ते. आम्ही लोक गाडीमधून जात होतो आणि माझी जी हेअर ड्रेसर आहे ती मला म्हणाली, "मी बॉब पिन घ्यायला विसरले मॅडम." मी म्हटलं, "आता काय करू? इथे कुठे शॉपमध्ये आपण लोक थांबूया आणि विचारूया की ती बॉब पिन आहे की नाही." तर तो ड्रायव्हर होता. मी म्हटलं, "अरे ड्रायव्हरजी, 1 मिनिट थांबा. हे शॉप आता गेलं तिथे थांबा." तर म्हणतो, "का? कशाला?" तर म्हणलं, "ती माझी हेअर ड्रेसर आहे, ती बॉब पिन आणायला विसरली." तर म्हणाला, "नाही, इथे नाही थांबू शकत." मी म्हटलं, "का नाही थांबू शकत?" तर म्हणतो, "हा नॅक्सलाइट एरिया आहे." मी म्हटलं, "नॅक्सलाइट एरियाची? काय असतो तो?" मी म्हटलं, "काय?" आणि मी माझ्या आतून धक होत होती. मी म्हटलं, आम्ही लोक पुन्हा गेलो हॉटेलमध्ये तर अशी लाईन ऑफिसर्सची जसं काही अशा युद्धावर जात असतात ना, असे AK-47 घेऊन 100 पोलीस मेन राईटमध्ये, 100 पोलीसमेन लेफ्टमध्ये. आम्ही लोक गेलो वरती. माझ्या रूमपर्यंत पोहोचलो. पूर्ण मिलिटरी फौज. दरवाजा उघडला मी माझ्या रूमचा. 5,000 लोक माझ्या रूमच्या आत बसलेले होते. कोणाकोणाची मुलं होती, 5,000 बायका. थोडं जास्त नाही वाटत? नाही, पण पूर्ण भरलेले होते. हजार तर असतील, पण पूर्ण ते दिसून आले नाहीत. पण ते पूर्ण अशी स्वीट होती, तर ते पूर्ण भरले. ते सोफ्यापासून कोणती जागा तिथे म्हणजे ठेवली नव्हती. प्रत्येक ठिकाणी लोकच लोक तुमच्या लोक खोलीमध्ये होते. भरलेले होते. आणि मग एका तासानंतर फोन येतो, की तुमचा शो रेडी आहे. आम्ही सगळे लोक, गणेश हेगडे, सगळे डान्सर्स तिथे पोहोचतो देखील.
ड्रेसिंग रूम मध्ये आणखी 10,000 लोक ड्रेसिंग रूम मध्ये, म्हणजे इतका मोठा ड्रेसिंग रूम सगळा भरलेला खचाखच, म्हणजे एकही जागा नव्हती ड्रेसिंग रूम मध्ये. तर डान्सर्स सगळे माझ्याजवळ आले. गणेश हेगडे माझ्याजवळ आला. मला म्हणतो की ममताजी, आपण आता काय करायचं? आणि आम्ही सगळे लोक ट्रॅक पॅन्ट्सवर होतो आणि मला डान्स करायचा होता लांबा लांबा घुंगट का हे या डान्सवर. तर मी म्हटलं एक काम करूया, याच ट्रॅक सूटमध्ये वी विल गो ऑन द स्टेज. नोबडी इज चेंजिंग, कारण चेंज करण्याची जागाच नव्हती. तर स्टेजवर गेलो. दनादन आम्ही लोकांनी 2 शोज बॅक टू बॅक वी डिड वन आफ्टर दी अदर. आणि सगळे डान्सर्स माझ्या रूममध्ये बसले होते. वी वर वेटिंग फॉर दी फ्लाइट नेक्स्ट डे मॉर्निंग. इट वॉज 7 o'clock. सगळे डान्सर्स माझ्या रूममध्ये असा गोल करून बसले होते. माझ्या रूममधून लोक जायला तयार नव्हते. सगळे डान्सर्स असे रूममध्ये बसले होते. सगळे घाबरले. त्यांना वाटलं आपण कुठे येऊन बसलो. माझा हसमुख माझा जो सेक्रेटरी होता, सॉरी, त्याला फोन केला. मी म्हटलं, तुला बिहारमध्ये कोणी सांगितलेलं शो घेण्यासाठी? मी विचारलं, पैसा महत्वाचा आहे का? बिलीव्ह मी, त्यावेळेस आय वॉज रिफ्युजिंग फिल्म्स लेफ्ट, राईट, सेंटर. मी म्हटलं, तू फक्त पैशाला महत्व देतोयस? हे तर बघायला पाहिजे होतं की बिहार कुठे येतं. मला नव्हतं माहीत की बिहार कुठे येतं. एनिवे आम्ही लोक पोहोचलो. आम्ही लोक एअरपोर्टवर, आम्ही सगळे डान्सर्स लोक कसं करून 200 गार्ड्स सोबत. आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की जर तुम्ही ही फ्लाइट मिस केली तर नेक्स्ट फ्लाइट फक्त 7 दिवसानंतर. पण देवाची, मी तर महाकालचं महामृत्युंजय मंत्र सारखं चालू होता ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम. की फ्लाइट यावी आणि फ्लाइट जावी व्यवस्थित. फ्लाइट आली, जशी टेक ऑफ झाली, सगळे डान्सर्स लोक टाळ्या वाजवू लागले. सुरक्षित बाहेर पडलो एकदाचं. बाहेर पडलो. मुंबईला आले मी 10 दिवसानंतर. हे सगळे बाहेर आलं की लालू प्रसाद इथे. प्रसाद काय प्रसाद? तर लालू प्रसाद पण बिचारा, मला माहित नव्हतं कोण होता. त्याने अनाउन्समेंट केली की बिचारी कोण ममता कुलकर्णी नाव असं कोणी घेतलं मध्येच, मी तिला राज्यसभेची सीट देतोय. तर प्रेसवाले माझ्याकडे आले, म्हणाले ममताजी तुम्हाला लालू. म्हणलं कोण लालू प्रसाद? नाही, ते बिहारचे चीफ मिनिस्टर आहेत. मी म्हणलं अच्छा. नाही, ते म्हणतात की तुम्हाला राज्यसभेचा विचार करा, राज्यसभेमध्ये घेतील, तुम्हाला गाडी मिळेल. मी म्हटलं अच्छा. आम्ही कसे वाचून पळलोय जीव. मला हे सगळं नको आहे. म्हटलं आतापर्यंत मी की बॉलिवूडचं पॉलिटिक्स अजून मला नाही कळलं, तर डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये जाणं तर मला यात काही समजतच नाही. कोण लालू प्रसाद, काय लालू प्रसाद? अजूनही तुमचा इरादा हाच आहे की कधी राजकारणामध्ये नाही जाणार? हो, नाहीये. बिहारला नाही, पण आणखी कुठे? अजूनपर्यंत तर हा विचार नाही केला मी. आता तरी सध्या तरी महामंडळेश्वरची जी मला ही प्राप्त झाली ती निभवायची आणि आहे. जर ही नाही राहिली, परत घेतली तर? बघा, हे तर असं म्हणण्याचा अर्थ आहे की अर्जुनाला जर आपण लोक महामांडळेश्वर नाही बनवलं तर काय तो आपली आर्चरी सोडेल? जाऊन आपल्या शक्तीला हे करा. ममताजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. तुमच्या भक्तीवर, तुमच्या शक्तीवर, तुमच्या सिनेमांवर, तुमच्यावर जे जे आरोप लागले. आणि मी म्हणेन की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अगदी बेधडकपणे उत्तर दिलं. कोणताही प्रश्न टाळायचा प्रयत्न नाही केला. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज आचार्य प्रमोद कृष्णम यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला आपल्या जमान्यातल्या खूप मोठ्या स्टार ममता कुलकर्णी यांच्यावर. आज त्या महामंडलेश्वर आहेत. आजच्या खटल्याबाबत निर्णय देण्यासाठी आपले जज पीठाधीश्वर आहेत कल्कीधामचे आचार्य प्रमोद कृष्णम. सगळे आरोप आणि वादविवाद लक्षात घेत असता ही अदालत या निकषावर पोहोचली आहे की यांनी आपल्या जीवनाला रूपांतरित करण्याचं एक विलक्षण कार्य केलंय. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनण्याच्या विवादावर ही अदालत मान्य करते की संन्यास धारण करणं शरीराचा नाही तर आत्म्याचा विषय आहे आणि आत्म्याला लिंगभेद वगैरे काही नसतं. म्हणून यांचं किन्नर आखाड्यामधून महामंडलेश्वर बनणं काही गुन्हा नाहीये. थँक्यू. परंतु ही अदालत हे देखील मानते की संन्यास धारण करणं सनातन धर्माच्या एका महान परंपरेचा हिस्सा आहे, कोणत्याही सिनेमाची पटकथा नाहीये. म्हणून ही अदालत
त्यांच्याकडून आता अपेक्षा करते की त्यांनी आपल्या जीवनामध्ये या नवीन प्रवासाचं सनातनाच्या प्रती समर्पित होऊन संन्यासाची मर्यादा आणि परंपराचं निर्वाहन करत असताना सनातन धर्माला गौरवशाली बनवण्याचं कार्य करतील. पूर्ण खटल्याच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांच्या हृदयाच्या निर्मळतेचं दर्शन घडवतात. ममता कुलकर्णींना लोक अजूनही एका मोठ्या कलाकाराच्या रूपामध्ये ओळखत होते, पण आता त्या एक तपस्विनी आणि योगिनीच्या रूपाने ओळखल्या जातील. याच इच्छे आणि भावनेसोबत ही अदालत त्यांना निर्दोष मुक्त करत आहे. थँक्यू. याच विश्वासाने की ममता कुलकर्णी याच प्रकारे धर्माची सेवा करत राहतील, लोकांचं भलं आणि शांतीसाठी कल्याणासाठी काम करत राहतील. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.